प्रज्ञा सूर्याची गाई जयंती सोहळा हा सजला हर्षले मी गरमाई मा भीमाईचे मारमाईचे मा भीमाईचे मारमाईचे या जगावर उपकार फार दिला शिल्पकार दिला शिल्पकार दिला घटनाकार दिला शिल्पकार लक्ष्मणाच्या घरी उमलली एक कळी लक्ष्मणाच्या घरी उमलली एक कळी 14 फेब्रुवारी 1854 साली बाणा खंबीर तिचा जिद्द ती होती करारी अर्धांगिनी सुभेदाराची शोभली झाली विश्वरत्नाची माऊली त्या माऊलीला दिनाच्या साऊलीला त्या माऊलीला दिनाच्या साऊलीला वंदना ही माझी पहिली वंदना ही माझी पहिली दिला शिल्पकार दिला घटनाकार त्रिवार वंदन भीमाई प्रज्ञा सूर्याची गाई जयंती सोहळा हा सजला हर्षले मी गरमाई मा भीमाईचे मारमाईचे मा भीमाईचे मारमाईचे या जगावर उपकार फार दिला शिल्पकार दिला शिल्पकार एक गाणं म्हणून दाखवणार आहे. पित्तळ हे कितीही झणकलं तरी सोन्याचा भाव घेईल का? अरे विडा हे किती वेळा घासला तरी कुऱ्हाडीचा घाव घेईल का? पण माझा भीमासारखा हिरा जर मातीत पडला तर चमकल्याशिवाय राहील का? चमकल्याशिवाय राहील का? चमकल्याशिवाय राहील का? तू ज्ञानाचा पहाड भीमा वाघाची दहाड भीमा बांधून पुस्तकाले घर भीमा तोडल अन्यायाचं गबाड भीमा माय बापवानी प्रेम दिल साऱ्याले समान आज उंचवानी सन्मानाने टाट आमची मान तू ज्ञानाचं पहाड भीमा वाघाची दहाड भीमा बांधून पुस्तकाले घर भीमा तोडल अन्यायाचं गबाड भीमा 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 तूच आमची शान हाय पुऱ्या जगाले तुया अभिमान हाय भीमा भीमा तूच आमची शान हाय पुऱ्या जगाले तुया अभिमान हाय सदैव टाटात उभा नमला ना कोणा समोर शिक्षणाच्या जीवावर दाखवला बुद्धीचा जोर शब्दांचा पक्का रुलीले धक्का गुलामी तोडली सारी कठोर मोडाला मन का वरले दान का छाती ठोकून आज तू गर्वाने बोल जय भीम बुद्धाची शांती भीमाची क्रांती कामी आली या धरतीवरती सुखाचा धारा भीमाचा नाव बोलतो मी जोरात आवाजावरती शिकून आज मोठ्या लेवलवर चाललो फुले शाह आंबेडकर तो फॉलो अंधश्रद्धातून दूर पळा समतेच्या वाटेवर सारे वळालो शिकल्या सवर्ण धर्म भीम परदेशाव गेला डोळे फाडले हरे एकचे जाऊ भीम माया आला सूट बूट टाय
ए प्रतीक प्रतीक उज्ज्वलाताई मानकर, अर्चनाताई कांबळे यांचं स्वागत करण्यासाठी सरला गजबेला बोलवते, त्यांनी यावं आणि आयुष्यमती उज्ज्वलाताई मानकर यांचं स्वागत करण्यासाठी मानकर ताई यांचे स्वागत करावे अशी मी त्यांना विनंती करते. उज्ज्वलाताई मानकर. ठीक आहे. उज्ज्वलाताई मानकर यांचं स्वागत करण्यासाठी मी कल्पनाताईला बोलवते. कल्पनाताई पंडित. तसेच यशोधराताई तलवारे यांनी सुद्धा उज्ज्वलाताई मानकर यांचं स्वागत करावं. मला असं वाटते की आमच्यातली हेडमास्तर येईल तिचंही स्वागत करावं. तिचं स्वागत करण्यासाठी कल्पनाताई पंडित यांचं स्वागत करण्यासाठी मी कोकिळाताई सोनोने हिला आवाज देते आणि कल्पनाताईचं स्वागत करावं. यशोधराताई तलवारे. यशोधराताई तलवारेने यावं आणि कल्पनाताई पंडित मॅडम मुख्याध्यापक यांचं स्वागत करावं. मॅडम मागे मागे या ना. मोबाईलवाले मॅडम मागे मागे या. घेतलं. कल्पनाताई कल्पना पंडित. मॅडम तुम्ही तिथंच थांबा. हो मॅडम नाही, हो टाळ्या वाजवा ना. एक सेकंड मॅडम. टाळ्या वाजवत चला. हाताचा व्यायाम होते ना टाळ्या वाजवल्याने. आता कोण रंजनाताई इंगोले यांचं स्वागत करण्यासाठी मी कोकिळाताई राऊत. एक सेकंड मॅडम समोर बघा. मॅडम इकडे. शीतल वानखडे यांनी यावं. सीमा बेंद्रेकर यांचं स्वागत करण्यासाठी सीमाताई बेंद्रेकर यांचं स्वागत करा. मॅडम समोर बघा. तसेच अम्रपालीताई लोणकर यांचं स्वागत करण्यासाठी मी करुणाताई सांगळे, प्रज्ञाताई खडसे यांना बोलवा ना. आणि एक सेकंड मॅडम. आमच्या भगिनी मैत्रीण सविता कालिंदेताईंनी देखील थोडं विचार मंचावर यावं. एक सेकंड थांबा. इकडे बघा मॅडम. फेसवर चालला त्यांच्या. ठीक. शिलाताई कटकेनी कालिंदेताईचं स्वागत करावं. नंदा पाटील यातील संत सैनिक दल अध्यक्ष यांचं स्वागत करण्यासाठी मी नंदाताई मनवर यांना बोलावते. द्या. प्रज्ञा पाटील चिखली एक मिनिट मॅडम. यांचं स्वागत करण्यासाठी कार्यक्रमाची शोभा वाढत. ताई सेंटर घ्या. इकडे या ना. ताई थोडं इकडे या ना. एक सेकंद थांब. स्वागत समारंभ आटोपत आलेला आहे. शांततेचे प्रतीक तथागत गौतम बुद्ध. आवाज येतोय माझा? दुसरा पण माहित देते दादा. यांना मी त्रिवार वंदन करते. तसेच भारतरत्न हा एक पुरेसा होईल मला हातात नाही. भारतरत्न घटनेचे शिल्पकार तुम्हाला मला या संविधानातून मूलभूत अधिकार देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला मी अभिवादन करते. सर्व महापुरुषांना मी त्रिवार वंदन करते. तसेच माता भीमाई, माता रमाई,
माता सावित्री, माता जिजाऊ या सर्व महामातांना मी त्रिवार वंदन करते. उपस्थित तर नाही, आता सर्वच गेले, तरीसुद्धा मी त्यांना त्रिवार वंदन करते, पंचांग प्रणाम करते. व उपस्थित सर्व माझ्या लाडक्या उपासिका उपासक यांना माझा सस्नेह जय भीम. मी काही कोणी मोठी वक्ता नाही व मला काही असं भाषण वगैरे देता येत नाही. ठामपणे बोलायची एक सवय आहे जी बिनधास्त बोलून जाते. तसेच आज मी तुमच्या पुढे बोलणार आहे. काही चुकलं वगैरे तर मला माफ कराल. तर आज भीमाई जयंती, ज्या माऊलीच्या पोटी जगाचा उद्धार करणारा आपल्याला लाभला, त्या माय माऊलीची आज जयंती आहे. त्यांचं पूर्ण नाव भीमाई रामजी आंबेडकर. तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. त्यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1854 मध्ये भीमाईचं व्यक्तिमत्व एकदम सुरेख, देखणं, निमगोरा वर्ण, उंच बांधा, किंचित असे ओठावर आलेले त्यांचे दात, त्यामुळे त्या अधिकच सुंदर दिसत होत्या. त्यांची ती शरीरयष्टी अतिशय मनाला मोहून नेत होती. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आई व सुभेदार रामजी यांच्या पत्नी. त्यांच्या वडील धर्मा पंडित, त्यांच्या वडिलांचं नाव होतं धर्मा पंडित. तर धर्मा पंडित हे आंबेटेंबे या गावचे होते. वडील मिलिटरीमध्ये असल्यामुळे भीमाबाई सुद्धा बिनधास्त जगायच्या. त्या जमान्यामध्ये त्या घोडस्वारी करायच्या, घोड्यावरून फेरफटका मारायचा. त्यावेळेस आपल्या लोकांना घोड्यावर बसायची सुद्धा मनाई होती. तरीसुद्धा भीमाबाई एवढ्या निडर होत्या की त्यावेळेस त्या घोड्यावरून फेरफटका मारत असत. वडील मिलिटरीमध्ये असल्यामुळे व दळणवळणाच्या गैरसोयीमुळे ते मुरबाड येथे स्थलांतरित झाले होते. ते मराठा फलटणीनंतर 106 सेपर्स मायनर्समध्ये सुभेदार म्हणून होते. तर भीमाबाईचा विवाह 19 वर्षीय रामजी सपकाळ यांच्याशी ठाणे जिल्ह्यामध्ये झाला. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे त्यांचा विवाह संपन्न झाला. 1866च्या सुमारास रामजी इंग्रजी सैन्यात 106 सॅपर्स अँड मायनर्स या तुकडीत शिपाई म्हणून होते. प्लीज पाणी मिळेल का? तर त्यांना 14 अपत्ये झाली. त्यांच्या लग्नानंतर 14 मुलं झाली. त्यापैकी गंगा, रमा, मंजुळा व तुळसा अशी 4 मुलंच त्यांची मुली जिवंत राहिल्या. आणि मुलांपैकी बाळाराम, आनंदराव व भीमराव ही 3 मुले जिवंत होती. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू या ठिकाणी लष्करी छावणी असलेल्या गावामध्ये झाला. आणि भीमराव रामजी सपकाळ अतिशय आनंदून गेले. ही भीमाई जिने आपल्याला असा रत्न प्राप्त करून दिला की ज्यांच्यामुळे आज आपण इथं बसलेलो आहोत आणि एवढं इज्जतीचं जीणं जगत आहोत. 7 दिवसाआधीच आपण सर्वांनी रमाई जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. उशिरा का होईना, परंतु रमाई जयंतीच्या तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा. गरिबी जरी त्या संसारात होती, रमाची भीमाला तरी साथ होती. भीमराव होते दिव्याच्या समान आणि रमा त्या दिव्याची वात होती. तर माता रमाई आंबेडकर हे नाव आता एका व्यक्तीचं उरलेलं नाही आहे, तर आता समाजाची एक अशी चेतना बनलेला आहे. जगात हे महापुरुष होऊन गेले
त्यात पुरुषांच्या जीवनात त्यांच्या घरातील स्त्रियांचा सिंहाचा वाटा होता. जसं की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या यशामागे त्यांच्या आई ज्योतिबा फुले यांच्या यशाच्या कार्यामागे त्यांच्या पत्नी सावित्रीबाई यांचा सिंहाचा वाटा होता. त्याचप्रमाणे दलिताचे उद्धारक, भारतीय घटनेचे शिल्पकार, थोर कायदे पंडित, बोधिसत्व, कर्तव्यदक्ष, त्यागमूर्ती, विनम्रतेची, शालीनतेची मूर्ती अशी माता रमाई यांचा सिंहाचा वाटा होता. माता रमाई या फार कष्टाळू, मेहनती व प्रेमळ होत्या. त्या बाबासाहेबांना एका बाळाप्रमाणे जपायच्या, त्यांचं बाळाप्रमाणे त्या देखभाल करायच्या. महान थोर माता जिने आपल्या सर्व इच्छा, आकांक्षा, भावनांचा त्याग करून लाखो दलितांना स्वाभिमानी आणि शिकवण दिली. वयाच्या 9व्या वर्षी रमाई यांचा विवाह भीमराव रामजी आंबेडकर यांच्याशी झाला. त्यावेळेस बाबासाहेब 17 वर्षाचे होते. ते नुकतेच मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण करून आले होते आणि रमाई या बाबासाहेबांच्या मनाचा आधार व विसावा बनल्या होत्या. त्यागालाही वाटावी लाज, असा रमाई तुझा त्याग. रमाईचे गुण गावे तितके कमीच आहे. अशा थोर, विनम्र व शालीनतेची मूर्ती माता रमाई. प्रेम तर सगळेच करतात, पण जिच्याकडून ममता मिळाली तिला रमाई म्हणतात. तेलाने तर दिवे सगळेच लावतात, पण ज्याने पाण्याला आग लावली त्याला भीमराव म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रमाई या पत्नी भारतीय बहुजनांच्या उद्धारासाठी, उन्नतीसाठी आणि बाबासाहेबांनी अपार कष्ट केले, अनेक हाल अपेष्टा सहन केल्या, अनेक हाल अपेष्टा भोगल्या, अनेक अपमान अवमान सहन केले आणि अनेकदा त्यांच्याबरोबर प्राणघातक संकटेही आली. हे आपण सर्वांनाच माहिती आहे. तथापि त्यांच्या पत्नी रमाई यांनी बाबासाहेबांकरिता अनेक कष्ट सहन केले, अनेक यातना भोगल्या. बाबासाहेब हे विलायतेवरून राऊंड टेबल कॉन्फरन्सवरून 1932ला जेव्हा साऱ्या जगाला चकित करून अस्पृश्यांच्या माणुसकीच्या हक्काचा झगडा पेटवून यशस्वी करून मुंबईत परत आले, अर्थात त्यांच्या स्वागतासाठी त्यांची चाहते, इष्टमित्र, नातेवाईक व हजारो अनुयायी जनसमुदाय मोठ्या उत्साहाने स्वागतासाठी तयार होतात. या प्रचंड समुदायात माता रमाई नसत्या तर नवलच असतं, नाही का? रमा मातेची बाबासाहेबांबद्दल जी भावना होती ती एकदम जाज्वल होती. रमाई म्हणतात, भरतार माझा देवावाणी, त्याची कस्तुरी मी गराणी. बाबासाहेब जेव्हा बोटीतून धक्क्यावर उतरतात, जनसागराच्या आंबेडकर जिंदाबाद, आंबेडकरांचा विजय असो इत्यादी घोषणांनी परिसर दणाणून जातो आणि बाबासाहेबांच्या गळ्यात हार पडतात. हे नेत्रदीपक दृश्य पाहून माता रमाई यांचं हृदय भरून येतं, उचंबळून येतं आणि डोळ्यात आनंदाश्रू येतात आणि बाबासाहेबांना हार घालताना सर्वांची दृष्टी बाबासाहेबांच्या मुखाकडे असते, परंतु रमाईची दृष्टी त्यांच्या पायाकडे असते. धन्य ती रमाई आणि धन्य ते बाबासाहेब. हार तुरे झाल्यानंतर तिथे एक छोटीशी सभा होते आणि सहस्त्र बुद्धे नावाचा असतंच कोणीतरी एखादं, म्हणजे तुम्ही एखादं चांगलं कार्य करत असाल तर तुम्हाला नाव ठेवणारं कोणीतरी एक असतं, त्याच्यात अपोजिट बोलणारं तुमच्या विरोधात, नाही का? तर असाच एक सहस्त्रबुद्धे नावाचा गृहस्थ येतो आणि माता रमाई यांना 2 शब्द बोलण्यास सांगतो व या भाषणात बाबांना हार घालताना दृष्टी बाबांच्या मुखाकडे न वळवता त्यांच्या पायाकडेच का वळवली याचे स्पष्टीकरण मागतो. तर माता रमाई यांनी यापूर्वी कधीही भाषण केलेलं नव्हतं, त्यांना ती सवयच नव्हती. त्यामुळे त्या क्षणभर गडबडतात आणि आपल्याला भाषण द्यायला तर सांगितलं आणि आपण गेलो नाही तर तो आपल्या पतीचा अपमान व आपलासुद्धा अपमान होईल असा विचार करतात आणि त्या गडबडतात आणि गोंधळतात आणि न बोलावं तरी पंचायत अशी द्विधा अवस्था त्यांची झालेली असते.
पण तो प्रसंग या थोर मातेनं मोठ्या हुशारीनं हाताळला. त्या म्हणाल्या, अध्यक्ष महाराज, काय म्हणाल्या? अध्यक्ष महाराज, दलितांचे बाबा व माझे थोर पती आणि माझ्या सर्व लहान थोर बंधू आणि भगिनींनो, सहस्त्रबुद्धे साहेबांनी माझ्यासमोर 2 प्रश्न ठेवलेत. सहस्त्रबुद्धे साहेबांनी माझ्यासमोर 2 प्रश्न ठेवले आणि सर्वात शेवटी मी बाबासाहेबांना हार का घातला हा दुसरा प्रश्न. मी माझी दृष्टी बाबासाहेबांच्या पायाकडे का होती, तर याचं उत्तर असं आहे. नीट लक्ष देऊन ऐका. त्याची उत्तरे मी देत आहे. चुकलं मागलं तर क्षमा कराल अशी आशा करते. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर रमाई देतात की ज्यांना बाबासाहेबाचे दर्शन कधी काळी होत असतं त्यांनाच मी प्रथम संधी देणे हे माझं परम कर्तव्य समजते. ते माणुसकीचं आणि सौजन्याचंही होतं, म्हणून मी सर्वांना संधी दिली व मी नंतर हार घातला. हे पहिल्या प्रश्नांचं उत्तर. आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर त्या देतात की मी बाबासाहेबांनी साऱ्या दीनदलिताचं आणि गोरगरिबाचं याच्या उद्धाराचं काकण बांधलेलं आहे. बाबासाहेबांनी साऱ्या दीनदलिताचं व गोरगरिबाच्या उद्धाराचं काकण बांधलेलं आहे व मी त्यांची धर्मपत्नी आहे. त्या काकणाला माझी नजर लागू नये म्हणून मी त्यांच्या पायाकडे नजर वळवली. माझ्या या उत्तरानं सहस्त्रबुद्धे साहेबांचं समाधान नक्कीच झालं असेल असं मला वाटतं. आणि रमाईने आपले छोटेसं भाषण संपवलं. हे भाषण संपताच जनसागरातून टाळ्यांचा कडकडाट झाला. घोषणांनी वातावरण दुमदुमून गेलं आणि त्यानंतर दिल्ली रोडच्या जो हल्ली जोशी मार्ग आहे, अत्यंत धडाडीच्या कार्यकर्त्या ज्या होत्या सखूबाई मोहिते यांचे भाषण सुरू झाले. त्या म्हणाल्या, बंधू हो, जन हो, माता रमाईचे हे पहिले भाषण आहे. आपण ऐकलं असेल, बाबासाहेबांबरोबरच आपल्याला रमा मातेचेही दर्शन घडले, भाषणही ऐकायला मिळालं. तुम्हा आम्हा सर्वांच्या जीवनाचं सोनं झालं. या मातेने बाबासाहेबाप्रमाणेच अपार दुःख सहन केले. बाबासाहेबांना त्यांनी संसारात कोणून ठेवलं नाही, आपल्या उद्धाराकरिताच त्यांना मोकळं ठेवलं. नाही तर आपण साहेब अर्धा तास उशिरा आले की कंटिन्यू घडीच्या काट्याकडे आपलं लक्ष असतं. का नाही आले, कुठे गेले असतील, फोन का नाही केला असतं ना. आपल्या मनात एक चाहूल लागलेली असते, कधी येतील कधी येतील. परंतु रमा मातेने असं कधीही केलेलं नाही. एवढं सांगून सखूबाई म्हणाल्या, बंधू भगिनींनो, आपणास माहीत आहेच की आमच्या रमाबाईंना जिचे माहेर ननंद गाव आहे, वणंद गाव आहे, त्या भागीरथीनं व बाबाच्या रामूनं बाबासाहेबांकरिता केवढे कष्ट उपसले. बाबासाहेबाच्या उच्च शिक्षणासाठी, समाजाची सेवा करण्यासाठी त्यांना संसाराच्या जाड्यात अडकवून ठेवलं नाही. त्यांच्यासाठी कष्ट सोचले, शेण आणलं, त्याच्या गोवऱ्या थापून त्या विकल्या, त्या पैशातून संसाराचा गाडा हाकणे इत्यादी कष्ट केले. बाबासाहेबांसारखंच ज्यांची विद्वत्तेची जगभर कीर्ती पसरली असा थोर नवरा म्हणजे त्यांच्या त्यागाचे फळ आहे. टाळ्यांचा असा प्रचंड कडकडाट व माता रमाई व बाबासाहेब यांच्या घोषणांचा गजर गगनाला भेदला. अशी आमची रमाई होती. मैत्रिणींनो, बाबासाहेबांनी आपल्याला जी 1956ला धम्मदीक्षा दिली, त्या धम्मदीक्षेचं आपण सर्वांनी पालन केलं पाहिजे. ज्यांनी आपल्याला हिंदू धर्मातून बौद्ध धर्माकडे आणलं. बाबासाहेब आपल्याला म्हणाले होते की माझा समाज हा अशिक्षित आहे, कमी शिकलेला आहे, तो जास्त शिकलेला नाही, त्यांना मोठे मोठे ग्रंथ, पोथी, पुराण वाचता येणार नाही. त्यासाठी त्यांनी आपल्याला 22 प्रतिज्ञा स्थापन करून दिल्या, आपल्यासाठी निर्माण करून दिल्या, तयार करून दिल्या. त्याप्रमाणे आपण 22 प्रतिज्ञेचं पालन केलं पाहिजे.
नक्कीच आपल्याला धम्म काय हे कळेल. जसं आपण एका घरामधून दुसऱ्या घरामध्ये जातो तसंच आपण 1956ला हिंदू धर्मामधून बौद्ध धर्मामध्ये आलो. आता ही बऱ्याचशा महिला दगडधोंडे आणि धागेदोरे यामध्येच गुंतून आहेत. माझी त्यांना कळकळीची विनंती आहे की 22 प्रतिज्ञा आत्मसात करा. तुम्ही जर 22 प्रतिज्ञा आत्मसात केल्या तर तुम्हाला दगडधोंडे पूजायची गरज पडणार नाही. स्वतः साक्षर व्हा, स्वतः सक्षम व्हा. फक्त नावापुरतं नाही, फक्त नावापुरतं साक्षर किंवा सक्षम होऊ नका. नाहीतर मग असतंच काय तर म्हणते नवरा बायको ही काय गाडीची 2 चाके असतात. बऱ्याचदा मगाशी मला वाटते भंतेजींनी एक सुद्धा एक सांगितली की काय पाळण्याची दोरी असं काहीतरी सांगितलं त्यांनी. मला एक सांगा, जर नवरा बायको गाडीची 2 चाके आहेत तर मग बायको कोणतं चाक आहे? कोणतं चाक आहे बायको? जर पुरुष पुढलं चाक असेल तर मग हँडल पुरुषाच्या हातात, दिशा पुरुषांनी ठरवायची, बेल पुरुषांनी वाजवायची, कोणत्या दिशेला जायचं आणि बायको जर मागचं चाक असेल तर फक्त कॅरियरवर काय असतं? ओझं, आणि ते बाईनी लादायचं. मग आपण साक्षर झालोत का? नाही, आपण फक्त शिकलो, आपण अजूनही साक्षर झालो नाही. कॅरियरवर पुन्हा ओझं आणि चाबी नवऱ्याच्या हातात, नवऱ्याच्या खिशामध्ये. मग काय कामाची ही 2 चाकं संसाराची? मला नाही वाटत की ही 2 चाकं सुरळीत चालतील जोपर्यंत तुम्ही एकमेकांना समान दर्जा देणार नाही, समान अधिकार देणार नाही, तोपर्यंत कोणत्याही गाडीची चाके समान राहूच शकत नाही. आणखी मला इथे एक उदाहरण द्यायचं आहे. नोकरीवाल्या ज्या महिला आहेत त्यांना बघण्याचा दृष्टिकोन आणि ज्या हाऊसवाईफ आहे यांना बघण्याचा दृष्टिकोन याच्यात किती फरक आहे की नाही हे तुम्हाला जाणवतं असेल ना. नोकरीवाली जर महिला असेल तर ती ऑफिसमधून यायच्या आधी तिला चहा तयार मिळतो ना. आणि घरी जर घरी राहणारी असेल तर तो अर्ध्या किलोमीटरवरूनच फोन करणार आणि म्हणणार का मी येतोय, चहा ठेव, लगेच आलो, पोचतोय 5 मिनिटामध्ये. म्हणजे ही अवस्था आहे. एखादी प्रॉपर्टी जर घ्यायची असेल आणि नोकरीवाली महिला असेल तर तिला त्या याच्यामध्ये सामील केल्या जातं त्या चर्चेमध्ये. परंतु तीच महिला हाऊसवाईफ असेल तर तिला थांग पत्तासुद्धा लागत नाही की आपण काय विकत घेतोय, कोणाच्या नावाने घेतोय. अशा बरेचसे उदाहरणं आहे. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी. मग फक्त आमच्या हातात पाळण्याच्या दोऱ्या देऊन आम्ही घरीच बसायचं का? नाही पटत हे मला. कुठेतरी तुम्ही स्वतःचा स्वाभिमान जागृत करायला पाहिजे. तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे. आपण काय किती दिवस दुसऱ्यांची धुणी भांडी करणार? नाही करू शकत आपण. जर आपण हेच धुण्या भांड्यामध्ये राहू तर आपला समाज कधीही पुढे जाणार नाही. आणि आपल्याला त्याच दृष्टिकोनातून बघण्यात येईल की ही एससी समाज बोला ना, ती आहे महारीन, तिथे राहते ना त्या 2 नंबर गल्लीमध्ये, बोलव बरं तिला भांडे घासायला. असं होतं बऱ्याचदा आणि मी हे पाहिलेलं आहे मैत्रिणींनो. तर आपल्याला असं नाही जगायचं, आपल्याला स्वाभिमानाने जगायचं आहे. आणि मला आणखी ते तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की आता तुम्ही 40 नंतर पुन्हा जुने छंद आठवा तुमचे, ते सुरू करा. स्वतःवर पैसे खर्च करा. स्वतःवर पैसे खर्च करा म्हणजे असं नाही म्हणत मी तुम्हाला की पार्लरमध्ये जा किंवा शॉपिंग करा असं वगैरे नाही म्हणत. तर तुम्ही काय करा, 40 नंतर पुन्हा तुमचे स्वतःचे छंद जोपासा. मी जे पूर्वी करीत होते कॉलेजमध्ये असताना माझं स्वतःचं स्थान काय, पॉझिटिव्ह गोष्ट कोणती आहे ती मी कशी डेव्हलप करणार. चांगल्या मैत्रिणी जमवा, पिकनिकला जा, मजा करा. नवऱ्याकडून अपेक्षा ठेवू नका बरं का. नवऱ्याकडून ही अपेक्षा कधीच ठेवू नका.
एखादीला जर क्रेडिट मिळालं तर ती भाग्यवानच, नाही का? जिचा नवरा जर पिकनिकला नेत असेल, फिरायला नेत असेल तर ती भाग्यवानच. पण अशा फार कमी आहेत, कारण पिकते तिथे विकत नाही. स्वतःसाठी जगायला शिका. एका वयानंतर मी कुठल्याही क्वालिफिकेशननी हे बोलत नाही आहे बरं का. मी माझ्यासाठी घर घेऊन ठेवलं आहे, गाडी घेऊन ठेवली, मुलींची सोय केली, मुलांना शिकवलं आहे, सर्व मजेत आहेत. पुढच्या पिढीकडून शिकायचं आपण. मी माझ्या मुलीकडून नेहमी शिकत असते. हे शनिवार रविवारी मी माझ्या घराची साफसफाई करत, म्हणजे कशी केली बाईनी, कसं नाही हे बघत असते. आणि माझी मुलगी पिकनिकला जाऊन परत येते एन्जॉय करून. आणि मी विचार करते की माझी फरशी कशी चमकत नाही. आणि ह्या विचार करण्यातच माझी चमक कुठे गेली हे मला अजून कळलेलं नाही. मी हाच विचार करत असते. आणि मैत्रिणींनो, मला एक खंत वाटते. सर्व गोष्टीला पुरस्कार आहे, सर्व गोष्टीला तुम्हाला गिफ्ट दिल्या जाईल, पुरस्कार दिला जाईल, परंतु आदर्श सौला कुठलाच पुरस्कार नाही. तुम्ही कितीही चांगलं वागा, कितीही घराची देखभाल करा, तुम्हाला कोणीही पुरस्कार देणार नाही. आणि कुठलं ॲग्रीमेंट पण नाही. आपण संसार जरी करत आहो आणि करणारच आहोत, पण न कुठलं एन्जॉयमेंट, आपले जुने छंद कुठले आहेत तुम्ही शोधा. काहीतरी कुठेतरी पीक आउटला जाऊन या, मजा करा. आणि माझं म्हणणं हे नाही की काम करू नका, आपली ही कामे तर चालूच राहणार आहे. जिथे जावं तिथे हेवे दावे करू नका. नाही तर उसकी साडी मेरे साडी से सफेद क्यों, असं नाही झालं पाहिजे, नाही का? हे नको व्हायला. तर आपण छानपैकी मजा करा, अनुभव घेतला पाहिजे आपण प्रत्येक गोष्टीचा. की जितक्या बाया वाढतात तितके कॉम्प्लिकेशन्स वाढतात ना. ही शहाणी, ती शहाणी. अरे आपण एन्जॉय करूया ना, जेवढे दिवस सोबत आहोत तोपर्यंत सोबत काम करूया, क्षण यादगार बनवण्याचा प्रयत्न करूया, नाही का? टीना अशीच आहे, सोडून आपण या सगळ्या गोष्टी टिपिकल बायका बनणं आपण सोडून देऊया. बाहेर पडलं की आपले स्वभाव आपण घरी टाकून यायचे. एखादी सुंदर असेल तर म्हणा तिला ती सुंदर आहे, नाही का? एखादीचा ड्रेसिंग सेन्स चांगला असेल, एखादी टिपटाप राहत असेल तर तिची तारीफ करायला काय हरकत आहे. परंतु हा आपला स्वभाव नसतो. त्यामुळे काय होतं ना की हे आपण जे कधी जाणून घेणारच नाही. आणि हाच टिपिकल बायकेपणा जो आहे तो आपला बाजूला टाकला पाहिजे. आपण एकमेकींची स्तुती करून पहा, आपल्याला लगेच असा कॉम्प्लेक्स येतो की ही माझ्यापेक्षा छान आहे. आणि मी आयुष्यात हा कधी मी नाही बाळगला बरं का, हे प्रामाणिकपणे सांगते. मी कधीच असं स्वतःला कमी नाही लेखलं. मी असं नाही म्हटलं की ह्या हिचं माझं नाक मोठं आहे आणि हिचं माझ्यापेक्षा छान आहे. मी असं कधीच नाही ठरवलं, कारण मला माहीत आहे की जगात मी एकच पीस आहे आणि मला माझा अभिमान आहे. आणि प्रत्येक महिलेला असायला पाहिजे, प्रत्येक महिलेला अभिमान असायला पाहिजे. मी त्याचा भाग कधी राहिलेच नाही. आणि त्यानंतर एक आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की बायकांनी बऱ्याच गोष्टी बाजूला सोडल्या पाहिजे. त्यामुळे आपण काय करतो, घरी पण भानगडी करून घेतो आणि घरी डोके आऊट झालं की मग पूर्ण दिवस आपला खराब जातो. बाहेर गेलो की तिथे पण डोकं आऊट होतं. आणि आपण जर सगळ्यांशी छानपैकी भेटण्याचा प्रयत्न केला, किंवा मी करते माझ्या परीने प्रयत्न, मी एखाद्या कंडक्टरला सुद्धा 2 चॉकलेट देऊन थांब रे दादा, कारण तो माझ्यासाठी थांबलाय ना मध्ये, मग 2 चॉकलेट घे, हां चला पुन्हा भेटूया, मी असं म्हणून लगेच डायवर्ट होते. काय हरकत आहे, कारण त्याने आपल्याला मदत केलेली आहे ना. मग त्याला 2 चॉकलेट देऊन त्याला दादा बाय म्हटलं काय हरकत आहे? काहीच हरकत नाही. कदाचित तो नेक्स्ट टाईम आपल्या परत कामात येईल. तर असं ठरवा, असं करा, असंच जीवन जगायला सुरुवात करा छानपैकी. मला इथे व पु काळेची एक कविता आठवली आहे. जर मी जास्त वेळ घेणार नाही तुमचा, तर मला ती व पु काळेची एक कविता इथे म्हणायची आहे की शुभ्र दही पाहिलं की तोंडाला पाणी सुटतं, शुभ्र दही पाहिलं की तोंडाला पाणी सुटतं, खायचा मोह होतो, पण चमचा बुडवला की दही मोडणार, थोड्या वेळाने चोथा पाणी होणार हे ठरलेलं.
पण म्हणून ते मोडलंच नाही तर ॲट द एंड ऑफ द डे ते आंबट होऊन जाईल. अजून काही दिवस तसंच ठेवलं तर खराब होईल. मग उपयोग काय त्या परफेक्ट सेट झालेल्या दह्याचा? आयुष्याचंही तसंच आहे. दह्यासारखं सेट झालं तर आयुष्य, पण ते आयुष्य तसंच सेट राहिलं तर त्यातली गोडी निघून जाईल, सपक होईल. त्यापेक्षा रोजच्या रोज आयुष्याचे दही नव्याने विरजायचं. आयुष्य जगायचं तर हवंच. दिवसभर ते दही वेगवेगळ्या फार्ममध्ये अनुभवायचं. कधी साखर घालून तर कधी मीठ घालून, कधी कोशिंबिरीत तर कधी जेवून तृप्त झाल्यावर. ताक म्हणून अर्थात कुठलाही अतिरेक झाला तर आयुष्य पानसटच होईल. मात्र एक नियम कटाक्षाने पाळायचा. पूर्ण दही संपायच्या आधी रोज थोडं विरजण बाजूला काढून ठेवायचं. उद्याचं दही विरजायला मग रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरात जगलेल्या वेकवॉर्म क्षणांनी परत नव्याने दही विरजायचं. रोज ही भट्टी जमेलच असं नाही, कारण नव्याने सुरुवात करायची. मग त्याकरिता दुसऱ्याकडून विरजण मागायची वेळ आली तरी त्यात कमीपणा नसतो. पण दही मात्र रोजच्या रोजच लावायचं. मी काय फार बोलले हे तुम्हाला कळलंच असेल मी काय बोलले ते. आज परत एक आणखी यंग पिढीसाठी, यंग जनरेशनसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, व्हॅलेंटाईन डे. यावर मी 4 ओळी म्हणू इच्छिते. तो आपला विषय नाही आहे, त्याबद्दल क्षमा असावी, परंतु ते आपल्या मुलांच्या लक्षात आलं पाहिजे. त्याकरिता मी ह्या 4 ओळी, म्हणजे तुम्ही नाही म्हटलं तरी मी म्हणणार. तर चल प्रिये आपण प्रेम करायचं. कधी तू सई आणि मी शिवबा बनायचं. चल प्रिये आपण प्रेम करायचं. कधी तू सई आणि मी शिवबा बनायचं. अन्यायाविरोध दोघांनी 4 हात लढायचं. स्वाभिमानाची बीजं साऱ्यांच्यात पेरायचं. चल प्रिये आपण प्रेम करायचं. कधी मी ज्योती तू साऊ बनायचं. अज्ञानांना शिक्षित करायचं. क्रांतीची मूळ अक्षरे गिरवून घ्यायचं. चल प्रिये आपण प्रेम करायचं. कधी तू रमा आणि मी भीमा बनायचं. गुलामगिरीचं बंदपाश तोडून टाकायचं. समतेचं जीणं जगायला शिकायचं. चल प्रिये आपण प्रेम करायचं. कधी तू लक्ष्मी कधी मी भाऊराव बनायचं. भुकेल्याला अन्न, अडाण्यांना शिक्षण आणि रिकाम्या हाताला काम द्यायचं. चल प्रिये आपण प्रेम करायचं. सर्वांना जय भीम, जय संविधान, जय रमाई, जय जिजाऊ, जय ज्योती. मला इथे बोलवल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. मी पहिल्यांदाच म्हणजे स्टेज अशा असतात, माझ्या भरपूर प्रोग्राम असतात, परंतु एवढ्या संख्येने आणि माझे ह्या विषयावर माझे प्रोग्राम नसतात. तर तुम्हाला माहीतच आहे की मी एक बिझनेस वुमेन असल्यामुळे माझे त्या विषयावर माझे सगळे प्रोग्राम असतात. आणि विषयाला अनुसरून ती एक सवय आहे बिनधास्त बोलायची, किंवा तोंडफाट जरी आपल्या भाषेमध्ये, वऱ्हाडी भाषेमध्ये तोंडफाट, ती खूपच तोंडफाट असं काहीतरी म्हणतात ना आपल्या वऱ्हाडामध्ये, तर ती सवय आहे बिनधास्त बोलायची, बिनधास्त जगायची आणि बिनधास्त राहायची. तर कोण काय म्हणते कधीही याचा विचार करू नका. तुम्ही जर कोण काय म्हणतो हा विचार करत राहाल तर तुम्ही पुढले पाऊल कधीही टाकू शकणार नाही. स्वतःच्या धुंदीत जगा, स्वतःसाठी जगा, स्वतःचा विचार करा. बुद्धांनी सुद्धा सांगितलं की तुम्ही जोपर्यंत स्वतःवर प्रेम करणार नाही तोपर्यंत तुम्ही दुसऱ्याला ज्ञान देऊ शकणार नाही. तुम्ही स्वतःवर प्रेम करणं हे पहिलं तुमची प्रायोरिटी आहे. तुम्ही स्वतःला प्रायोरिटी दिली पाहिजे. सर्वात प्रथम तुम्ही स्वतःवर प्रेम केलं पाहिजे. मी माझ्या ग्रुपमध्ये सर्व महिलांना आमची मीटिंग असते गुरुवारी आणि संडेला. तर मीटिंग संपल्यानंतर माझा एकच सर्वांना हाच एक माझा शब्द असतो की तुम्ही स्वतःची काळजी घ्या, स्वतःचा काळजी घ्या आणि स्वतःवर प्रेम करा. एवढं बोलून मी इथे थांबते. तुमचा वेळ घेतला त्याबद्दल
दिलगिरी व्यक्त करते. काही चुकलं वगैरे असेल तर माफ करा. नक्कीच पुरुषांना माझा राग आला असेल काही गोष्टींमध्ये, त्याबद्दल मी त्यांचीसुद्धा क्षमा मागते. जय भीम. आणि आपल्याला भाषण द्यायला तर सांगितलं आणि आपण गेलो नाही तर तो आपल्या पतीचा अपमान व आपलासुद्धा अपमान होईल असा विचार करतात आणि त्या गडबडतात आणि गोंधळतात आणि न बोलावं तरी पंचायत अशी द्विधा अवस्था त्यांची झालेली असते. पण तो प्रसंग या थोर मातेनं मोठ्या हुशारीनं हाताळला. त्या म्हणाल्या, अध्यक्ष महाराज, काय म्हणाल्या? अध्यक्ष महाराज, दलितांचे बाबा व माझे थोर पती आणि माझ्या सर्व लहान थोर बंधू आणि भगिनींनो, सहस्त्रबुद्धे साहेबांनी माझ्यासमोर 2 प्रश्न ठेवलेत. सहस्त्रबुद्धे साहेबांनी माझ्यासमोर 2 प्रश्न ठेवले आणि सर्वात शेवटी मी बाबासाहेबांना हार का घातला हा दुसरा प्रश्न. मी माझी दृष्टी बाबासाहेबांच्या पायाकडे का होती, तर याचं उत्तर असं आहे. नीट लक्ष देऊन ऐका. त्याची उत्तरे मी देत आहे. चुकलं मागलं तर क्षमा कराल अशी आशा करते. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर रमाई देतात की ज्यांना बाबासाहेबाचे दर्शन कधी काळी होत असतं त्यांनाच मी प्रथम संधी देणे हे माझं परम कर्तव्य समजते. ते माणुसकीचं आणि सौजन्याचंही होतं, म्हणून मी सर्वांना संधी दिली व मी नंतर हार घातला. हे पहिल्या प्रश्नांचं उत्तर. आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर त्या देतात की मी बाबासाहेबांनी साऱ्या दीनदलिताचं आणि गोरगरिबाचं याच्या उद्धाराचं काकण बांधलेलं आहे. बाबासाहेबांनी साऱ्या दीनदलिताचं व गोरगरिबाच्या उद्धाराचं काकण बांधलेलं आहे व मी त्यांची धर्मपत्नी आहे. त्या काकणाला माझी नजर लागू नये म्हणून मी त्यांच्या पायाकडे नजर वळवली. माझ्या या उत्तरानं सहस्त्रबुद्धे साहेबांचं समाधान नक्कीच झालं असेल असं मला वाटतं. आणि रमाईने आपले छोटेसं भाषण संपवलं. हे भाषण संपताच जनसागरातून टाळ्यांचा कडकडाट झाला. घोषणांनी वातावरण दुमदुमून गेलं आणि त्यानंतर दिल्ली रोडच्या जो हल्ली जोशी मार्ग आहे, अत्यंत धडाडीच्या कार्यकर्त्या ज्या होत्या सखुबाई मोहिते यांचे भाषण सुरू झाले. त्या म्हणाल्या, बंधू हो, जन हो, माता रमाईचे हे पहिले भाषण आहे. आपण ऐकलं असेल, बाबासाहेबांबरोबरच आपल्याला रमा मातेचेही दर्शन घडले, भाषणही ऐकायला मिळालं. तुम्हा आम्हा सर्वांच्या जीवनाचं सोनं झालं. या मातेने बाबासाहेबाप्रमाणेच अपार दुःख सहन केले. बाबासाहेबांना त्यांनी संसारात कोणून ठेवलं नाही, आपल्या उद्धाराकरिताच त्यांना मोकळं ठेवलं. नाही तर आपण साहेब अर्धा तास उशिरा आले की कंटिन्यू घडीच्या काट्याकडे आपलं लक्ष असतं. का नाही आले, कुठे गेले असतील, फोन का नाही केला असतं ना. आपल्या मनात एक चाहूल लागलेली असते, कधी येतील कधी येतील. परंतु रमा मातेने असं कधीही केलेलं नाही. एवढं सांगून सखुबाई म्हणाल्या, बंधू भगिनींनो, आपणास माहीत आहेच की आमच्या रमाबाईंना जिचे माहेर ननंद गाव आहे, वणंद गाव आहे, त्या भागीरथीनं व बाबाच्या रामूनं बाबासाहेबांकरिता केवढे कष्ट उपसले. बाबासाहेबाच्या उच्च शिक्षणासाठी, समाजाची सेवा करण्यासाठी त्यांना संसाराच्या जाड्यात अडकवून ठेवलं नाही. त्यांच्यासाठी कष्ट सोसले, शेण आणलं, त्याच्या गोवऱ्या थापून त्या विकल्या, त्या पैशातून संसाराचा गाडा हाकणे इत्यादी कष्ट केले. बाबासाहेबांसारखंच ज्यांची विद्वत्तेची जगभर कीर्ती पसरली असा थोर नवरा म्हणजे त्यांच्या त्यागाचे फळ आहे. टाळ्यांचा असा प्रचंड कडकडाट व माता रमाई व बाबासाहेब यांच्या घोषणांचा गजर गगनाला भेदला. अशी आमची रमाई होती. मैत्रिणींनो, बाबासाहेबांनी आपल्याला जी 1956ला धम्मदीक्षा दिली, त्या धम्मदीक्षेचं आपण सर्वांनी पालन केलं पाहिजे.
ज्यांनी आपल्याला हिंदू धर्मातून बौद्ध धर्माकडे आणलं. बाबासाहेब आपल्याला म्हणाले होते की माझा समाज हा अशिक्षित आहे, कमी शिकलेला आहे, तो जास्त शिकलेला नाही, त्यांना मोठे मोठे ग्रंथ पोथी पुराण वाचता येणार नाही. त्यासाठी त्यांनी आपल्याला 22 प्रतिज्ञा स्थापन करून दिल्या, आपल्यासाठी निर्माण करून दिल्या, तयार करून दिल्या. त्याप्रमाणे आपण 22 प्रतिज्ञेचं पालन केलं पाहिजे. नक्कीच आपल्याला धम्म काय हे कळेल. जसं आपण एका घरामधून दुसऱ्या घरामध्ये जातो तसंच आपण 1956ला हिंदू धर्मामधून बौद्ध धर्मामध्ये आलो. आताही बऱ्याचशा महिला दगडधोंडे आणि धागेदोरे यामध्येच गुंतून आहेत. माझी त्यांना कळकळीची विनंती आहे की 22 प्रतिज्ञा आत्मसात करा. तुम्ही जर 22 प्रतिज्ञा आत्मसात केल्या तर तुम्हाला दगडधोंडे पूजायची गरज पडणार नाही. स्वतः साक्षर व्हा, स्वतः सक्षम व्हा. फक्त नावापुरतं नाही, फक्त नावापुरतं साक्षर किंवा सक्षम होऊ नका. नाहीतर मग असतंच काय तर म्हणते नवरा बायको ही काय गाडीची 2 चाके असतात. बऱ्याचदा मगाशी मला वाटते भंतेजींनी सुद्धा एक सांगितली की काय पाळण्याची दोरी असं काहीतरी सांगितलं त्यांनी. मला एक सांगा, जर नवरा बायको गाडीची 2 चाके आहेत तर मग बायको कोणतं चाक आहे? कोणतं चाक आहे बायको? जर पुरुष पुढलं चाक असेल तर मग हँडल पुरुषाच्या हातात, दिशा पुरुषांनी ठरवायची, बेल पुरुषांनी वाजवायची, कोणत्या दिशेला जायचं आणि बायको जर मागचं चाक असेल तर फक्त कॅरियरवर काय असतं? ओझं, आणि ते बाईनी लादायचं. मग आपण साक्षर झालोत का? नाही, आपण फक्त शिकलो, आपण अजूनही साक्षर झालो नाही. कॅरियरवर पुन्हा ओझं आणि चाबी नवऱ्याच्या हातात, नवऱ्याच्या खिशामध्ये. मग काय कामाची ही 2 चाकं संसाराची? मला नाही वाटत की ही 2 चाकं सुरळीत चालतील जोपर्यंत तुम्ही एकमेकांना समान दर्जा देणार नाही, समान अधिकार देणार नाही, तोपर्यंत कोणत्याही गाडीची चाके समान राहूच शकत नाही. आणखी मला इथे एक उदाहरण द्यायचं आहे. नोकरीवाल्या ज्या महिला आहेत त्यांना बघण्याचा दृष्टिकोन आणि ज्या हाऊसवाईफ आहे यांना बघण्याचा दृष्टिकोन याच्यात किती फरक आहे की नाही हे तुम्हाला जाणवतं असेल ना. नोकरीवाली जर महिला असेल तर ती ऑफिसमधून यायच्या आधी तिला चहा तयार मिळतो ना. आणि घरी जर घरी राहणारी असेल तर तो अर्ध्या किलोमीटरवरूनच फोन करणार आणि म्हणणार का मी येतोय, चहा ठेव, लगेच आलो, पोचतोय 5 मिनिटामध्ये. म्हणजे ही अवस्था आहे. एखादी प्रॉपर्टी जर घ्यायची असेल आणि नोकरीवाली महिला असेल तर तिला त्या याच्यामध्ये सामील केल्या जातं, त्या चर्चेमध्ये. परंतु तीच महिला हाऊसवाईफ असेल तर तिला थांग पत्तासुद्धा लागत नाही की आपण काय विकत घेतोय, कोणाच्या नावाने घेतोय. अशा बरेचसे उदाहरणं आहेत. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी. मग फक्त आमच्या हातात पाळण्याच्या दोऱ्याच देऊन आम्ही घरीच बसायचं का? नाही पटत हे मला. कुठेतरी तुम्ही स्वतःचा स्वाभिमान जागृत करायला पाहिजे. तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे. आपण काय किती दिवस दुसऱ्यांची धुनी भांडी करणार? नाही करू शकत आपण. जर आपण हेच धुण्या भांड्यामध्ये राहू तर आपला समाज कधीही पुढे जाणार नाही. आणि आपल्याला त्याच दृष्टिकोनातून बघण्यात येईल की ही SC समाज, बोला ना, ती आहे महारीन, तिथे राहते ना त्या 2 नंबर गल्लीमध्ये, बोलो बरं तिला भांडे घासायला. असं होतं बऱ्याचदा आणि मी हे पाहिलेलं आहे मैत्रिणींनो. तर आपल्याला असं नाही जगायचं, आपल्याला स्वाभिमानाने जगायचं आहे. आणि मला आणखी इथे तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की आता तुम्ही 40 नंतर पुन्हा जुने छंद आठवा तुमचे, ते सुरू करा. स्वतःवर पैसे खर्च करा. स्वतःवर पैसे खर्च करा म्हणजे असं नाही म्हणत मी तुम्हाला की पार्लरमध्ये जा किंवा शॉपिंग करा, असं वगैरे नाही म्हणत.
तर तुम्ही काय करा, 40 नंतर पुन्हा तुमचे स्वतःचे छंद जोपासा. मी जे करीत होते, मी जे पूर्वी करीत होते, कॉलेजमध्ये असताना माझं स्वतःचं स्थान काय, पॉझिटिव्ह गोष्ट कोणती आहे, ती मी कशी डेव्हलप करणार. चांगल्या मैत्रिणी जमवा, पिकनिकला जा, मजा करा. नवऱ्याकडून अपेक्षा ठेवू नका बरं का, नवऱ्याकडून ही अपेक्षा कधीच ठेवू नका. एखादीला जर क्रेडिट मिळालं तर ती भाग्यवानच, नाही का. जिचा नवरा जर पिकनिकला नेत असेल, फिरायला नेत असेल तर ती भाग्यवानच. पण अशा फार कमी आहेत, कारण पिकते तिथे विकत नाही, कारण पिकते तिथे विकत नाही. स्वतःसाठी जगायला शिका. एका वयानंतर मी कुठल्याही क्वालिफिकेशननी हे बोलत नाही आहे बरं का. मी माझ्यासाठी घर घेऊन ठेवलं आहे, गाडी घेऊन ठेवली, मुलींची सोय केली, मुलांना शिकवलं आहे, सर्व मजेत आहेत. पुढच्या पिढीकडून शिकायचं आपण. मी माझ्या मुलीकडून नेहमी शिकत असते. हे शनिवार रविवारी मी माझ्या घराची साफसफाई करत, म्हणजे कशी केली बहिणी, कसं नाही हे बघत असते. आणि माझी मुलगी पिकनिकला जाऊन परत येते एन्जॉय करून, आणि मी विचार करते की माझी फरशी कशी चमकत नाही. आणि ह्या विचार करण्यातच माझी चमक कुठे गेली हे मला अजून कळलेलं नाही. मी हाच विचार करत असते. आणि मैत्रिणींनो, मला एक खंत वाटते, सर्व गोष्टीला पुरस्कार आहे, सर्व गोष्टीला तुम्हाला गिफ्ट दिल्या जाईल, पुरस्कार दिला जाईल, परंतु आदर्श सौला कुठलाच पुरस्कार नाही. तुम्ही कितीही चांगलं वागा, कितीही घराची देखभाल करा, तुम्हाला कोणीही पुरस्कार देणार नाही आणि कुठलं ॲग्रीमेंट पण नाही. आपण संसार जरी करत आहो आणि करणारच आहोत, पण न कुठलं एन्जॉयमेंट, आपले जुने छंद कुठले आहेत तुम्ही शोधा. काहीतरी कुठेतरी पीक आउटला जाऊन या, मजा करा. आणि माझं म्हणणं हे नाही की काम करू नका, आपली ही कामे तर चालूच राहणार आहे. जिथे जावं तिथे हेवे दावे करू नका, नाही तर उसकी साडी मेरे साडी से सफेद क्यों, असं नाही झालं पाहिजे, नाही का. हे नको व्हायला. तर आपण छानपैकी मजा करा, अनुभव घेतला पाहिजे आपण प्रत्येक गोष्टीचा, की जितक्या बाया वाढतात तितके कॉम्प्लिकेशन्स वाढतात ना. ही शहाणी, ती शहाणी, अरे आपण एन्जॉय करूया ना, जेवढे दिवस सोबत आहोत तोपर्यंत सोबत काम करूया, क्षण यादगार बनवण्याचा प्रयत्न करूया, नाही का. ती अशीच आहे, सोडून आपण या सगळ्या गोष्टी टिपिकल बायका बनणं आपण सोडून देऊया. बाहेर पडलं की आपले स्वभाव आपण घरी टाकून यायचे. एखादी सुंदर असेल तर म्हणा तिला ती सुंदर आहे, नाही का. एखादीचा ड्रेसिंग सेन्स चांगला असेल, एखादी टिपटाप राहत असेल तर तिची तारीफ करायला काय हरकत आहे. परंतु हा आपला स्वभाव नसतो. त्यामुळे काय होतं ना, की हे आपण जे कधी जाणून घेणारच नाही. आणि हाच टिपिकल बायकेपणा जो आहे तो आपला बाजूला टाकला पाहिजे. आपण एकमेकींची स्तुती करून पहा, आपल्याला लगेच असा कॉम्प्लेक्स येतो की ही माझ्यापेक्षा छान आहे. आणि मी आयुष्यात हा कधी मी नाही बाळगला बरं का, हे प्रामाणिकपणे सांगते. मी कधीच असं स्वतःला कमी नाही लेखलं. मी असं नाही म्हटलं की ह्या हिचं माझं नाक मोठं आहे आणि हिचं माझ्यापेक्षा छान आहे. मी असं कधीच नाही ठरवलं, कारण मला माहीत आहे की जगात मी एकच पीस आहे आणि मला माझा अभिमान आहे. आणि प्रत्येक महिलेला असायला पाहिजे, प्रत्येक महिलेला अभिमान असायला पाहिजे. मी त्याचा भाग कधी राहिलेच नाही. आणि त्यानंतर एक आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की बायकांनी बऱ्याच गोष्टी बाजूला सोडल्या पाहिजे. त्यामुळे आपण काय करतो, घरी पण भानगडी करून घेतो आणि घरी डोके आऊट झालं की मग पूर्ण दिवस आपला खराब जातो. बाहेर गेलो की तिथे पण डोकं आऊट होतं. आणि आपण जर सगळ्यांशी छानपैकी भेटण्याचा प्रयत्न केला, किंवा मी करते माझ्या परीने प्रयत्न, मी एखाद्या कंडक्टरला सुद्धा 2 चॉकलेट देऊन, थांब रे दादा, कारण तो माझ्यासाठी थांबलाय ना मध्ये, मग 2 चॉकलेट घे, हां चला पुन्हा भेटूया, मी असं म्हणून लगेच डायवर्ट होते. काय हरकत आहे, कारण त्याने आपल्याला मदत केलेली आहे ना. मग त्याला 2 चॉकलेट देऊन त्याला दादा बाय म्हटलं काय हरकत आहे, काहीच हरकत नाही. कदाचित तो नेक्स्ट टाईम आपल्या परत कामात येईल. तर असं ठरवा, असं करा, असंच जीवन जगायला सुरुवात करा छानपैकी.
मला इथे व पु काळेची एक कविता आठवली आहे. जर मी जास्त वेळ घेणार नाही तुमचा तर मला ती व पु काळेची एक कविता इथे म्हणायची आहे की शुभ्र दही पाहिलं की तोंडाला पाणी सुटतं, शुभ्र दही पाहिलं की तोंडाला पाणी सुटतं, खायचा मोह होतो पण चमचा बुडवला की दही मोडणार, थोड्या वेळाने चोथा पाणी होणार हे ठरलेलं, पण म्हणून ते मोडलंच नाही तर ॲट द एंड ऑफ द डे ते आंबट होऊन जाईल. अजून काही दिवस तसंच ठेवलं तर खराब होईल. मग उपयोग काय त्या परफेक्ट सेट झालेल्या दह्याचा? आयुष्याचंही तसंच आहे. दह्यासारखं सेट झालं तर आयुष्य, पण ते आयुष्य तसंच सेट राहिलं तर त्यातली गोडी निघून जाईल, सपक होईल. त्यापेक्षा रोजच्या रोज आयुष्याचे दही नव्याने विरजायचं. आयुष्य जगायचं तर हवंच. दिवसभर ते दही वेगवेगळ्या फार्ममध्ये अनुभवायचं, कधी साखर घालून तर कधी मीठ घालून, कधी कोशिंबिरीत तर कधी जेवून तृप्त झाल्यावर. ताक म्हणून अर्थात कुठलाही अतिरेक झाला तर आयुष्य पानसटच होईल. मात्र एक नियम कटाक्षाने पाळायचा. पूर्ण दही संपायच्या आधी रोज थोडं विरजण बाजूला काढून ठेवायचं. उद्याचं दही विरजायला मग रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरात जगलेल्या वेकवॉर्म क्षणांनी परत नव्याने दही विरजायचं. रोज ही भट्टी जमेलच असं नाही, कारण नव्याने सुरुवात करायची. मग त्याकरिता दुसऱ्याकडून विरजण मागायची वेळ आली तरी त्यात कमीपणा नसतो, पण दही मात्र रोजच्या रोजच लावायचं. मी काय फार बोलले हे तुम्हाला कळलंच असेल मी काय बोलले ते. आज परत एक आणखी यंग पिढीसाठी, यंग जनरेशनसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, व्हॅलेंटाईन डे. यावर मी 4 ओळी म्हणू इच्छिते. तो आपला विषय नाही आहे, त्याबद्दल क्षमा असावी, परंतु ते आपल्या मुलांच्या लक्षात आलं पाहिजे. त्याकरिता मी ह्या 4 ओळी, म्हणजे तुम्ही नाही म्हटलं तरी मी म्हणणार म्हणजे म्हणणार. तर चल प्रिये आपण प्रेम करायचं, चल प्रिये आपण प्रेम करायचं, कधी तू सई आणि मी शिवबा बनायचं. चल प्रिये आपण प्रेम करायचं, कधी तू सई आणि मी शिवबा बनायचं. अन्यायाविरोध दोघांनी 4 हात लढायचं, स्वाभिमानाची बीजं साऱ्यांच्यात पेरायचं. चल प्रिये आपण प्रेम करायचं, चल प्रिये आपण प्रेम करायचं, कधी मी ज्योती तू साऊ बनायचं. अज्ञानांना शिक्षित करायचं, क्रांतीची मूळ अक्षरे गिरवून घ्यायचं. चल प्रिये आपण प्रेम करायचं, चल प्रिये आपण प्रेम करायचं, कधी तू रमा आणि मी भीमा बनायचं, कधी तू रमा आणि मी भीमा बनायचं. गुलामगिरीचं बंदपाश तोडून टाकायचं, समतेचं जीणं जगायला शिकायचं. चल प्रिये आपण प्रेम करायचं, चल प्रिये आपण प्रेम करायचं, कधी तू लक्ष्मी कधी मी भाऊराव बनायचं. भुकेल्याला अन्न, अडाण्यांना शिक्षण आणि रिकाम्या हाताला काम द्यायचं. चल प्रिये आपण प्रेम करायचं, चल प्रिये आपण प्रेम करायचं, चल प्रिये आपण. सर्वांना जय भीम, जय संविधान, जय रमाई, जय जिजाऊ, जय ज्योती. मला इथे बोलवल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. मी पहिल्यांदाच म्हणजे स्टेज अशा असतात, माझ्या भरपूर प्रोग्राम असतात, परंतु एवढ्या संख्येने आणि माझे ह्या विषयावर माझे प्रोग्राम नसतात. तर तुम्हाला माहीतच आहे की मी एक बिझनेस वुमेन असल्यामुळे माझे त्या विषयावर माझे सगळे प्रोग्राम असतात आणि विषयाला अनुसरून ती एक सवय आहे बिनधास्त बोलायची किंवा तोंडफाट. जरी आपल्या भाषेमध्ये, वऱ्हाडी भाषेमध्ये तोंडफाट, ती खूपच तोंडफाट असं काहीतरी म्हणतात ना आपल्या वऱ्हाडामध्ये, तर ती सवय आहे बिनधास्त बोलायची, बिनधास्त जगायची आणि बिनधास्त राहायची. तर कोण काय म्हणते कधीही याचा विचार करू नका. तुम्ही जर कोण काय म्हणतो हा विचार करत राहाल तर तुम्ही पुढले पाऊल कधीही टाकू शकणार नाही. स्वतःच्या धुंदीत जगा, स्वतःसाठी जगा, स्वतःचा विचार करा. बुद्धांनी सुद्धा सांगितलं की तुम्ही जोपर्यंत स्वतःवर प्रेम करणार नाही तोपर्यंत तुम्ही दुसऱ्याला ज्ञान देऊ शकणार नाही.
तुम्ही स्वतःवर प्रेम करणं हे पहिलं तुमची प्रायोरिटी आहे. तुम्ही स्वतःला प्रायोरिटी दिली पाहिजे. सर्वात प्रथम तुम्ही स्वतःवर प्रेम केलं पाहिजे. मी माझ्या ग्रुपमध्ये सर्व महिलांना आमची मीटिंग असते गुरुवारी आणि संडेला. तर मीटिंग संपल्यानंतर माझा एकच सर्वांना हाच एक माझा शब्द असतो की तुम्ही स्वतःची काळजी घ्या, स्वतःचा काळजी घ्या आणि स्वतःवर प्रेम करा. एवढं बोलून मी इथे थांबते. तुमचा वेळ घेतला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. काही चुकलं वगैरे असेल तर माफ करा. नक्कीच पुरुषांना माझा राग आला असेल काही गोष्टींमध्ये, त्याबद्दल मी त्यांचीसुद्धा क्षमा मागते. जय भीम. मी आहे आता इथे दिग्रस येथील उद्योजिका उज्ज्वलाताई मानकर ह्या त्यांचं मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करते. हॅलो, मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही आहे. मला माहीत आहे आपण सगळ्यांनी भंतेजींचं प्रवचन ऐकलं आहे आणि आपले मन एकदम प्रसन्न झाले आहे. परंतु कसं असते, वेळेचं भान पण राखावं लागते. यानंतर एक पात्री प्रयोग आहे रजनीताईंचा, त्यामुळं मी माझं जास्त भाषण लांबवणार नाही. मी थोडक्यात आटोपते. अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, आरक्षणाचे जनक शाहू महाराज, समाजामध्ये स्वातंत्र्य बंधुता रुजवीत म्हणून आयुष्यभर झगडणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. माणसाने माणसासारखे कसे वागावे हे जे आपल्याला सांगितलं असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वच्छतेचे पुजारी संत गाडगे महाराज, माता यशोधरा, माता भीमाई, माता रमाई, माता सावित्री, माता अहिल्यादेवी या सर्वांना मी पंचांग प्रणाम करते. आणि आजचा जो माता भीमाई जयंतीनिमित्त हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे, जयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देते. आणि खरोखरच आज मला तुम्हा सर्वांचं असं अभिनंदन कौतुक करावं वाटतं की एवढं संघटन मी यवतमाळ जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच बघितलं आहे. आज महिलांनी करून दाखवलं आहे की खरंच महिलांमध्ये काय ताकद आहे. आज आपण सर्वांनी एकत्र येऊन विचार परिषद भरवली आहे. खरंच प्रत्येक महिलांना किती कामं असतात आपल्याला माहिती आहे. आपण कुठं जायचं म्हटलं की माझं घर, माझी मुलं, माझा नवरा हा असा आपला येतोच. पण तुम्ही हे सगळं बाजूला सारून आज ही विचार परिषद खरंच घेतली, त्याबद्दल मी तर तुमच्या सगळ्यांचे मनस्वी अभिनंदन करते आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. फक्त मी तुम्हाला एक संस्काराची एक गोष्ट सांगते. एक मुलगा असतो, तो नेहमी शाळेत जात असतो आणि शाळेत गेल्यानंतर तो काही ना काही चोरून आणत असतो. म्हणजे एखाद्या वेळेस स्केलपट्टी आणतो, त्याच्या आईला दाखवते, आई हे बघ मी आज काय आणलं. त्याची आई बिचारी कामाला जाते, तिचं लक्ष नसते, मग ती लक्ष देत नाही. ठीक आहे बाळा, आणलं तर तू ठेव, चांगलंच आणलं असेल. दुसऱ्या दिवशी मग कंपॉस बॉक्स आणतो, मग त्याच्या आईला सांगतो आणि म्हणतो की आई मी आज हे बघ काय आणलं. पण त्याच्या आईच्या मागे खूप कामाचा व्याप असल्यामुळे ती लक्ष देत नाही. मग तो असं रोज करत असतो, काही ना काही वस्तू चोरून आणतो. आणि एकदा काय होतं की तो असा मोठा चोर बनतो, आईचं काही लक्ष नसते. मग त्याला पोलीस पकडतात, त्याला मग जेल होते आणि मग त्याला कोठडी झाल्यानंतर त्याला कोर्टामध्ये हजर केला जाते. आणि तो म्हणतो की सांग तुझी शेवटची इच्छा काय आहे. आणि त्याची आई त्याला पाहून ढसाढसा रडत असते की बापरे, माझ्या मुलाला आता जन्मठेप झाली आहे, मी काय करू. आणि मग हा काय म्हणतो की मला माझ्या आईला भेटायचं आहे. आणि मग त्याची आई त्याला भेटायला जाते. तेव्हा हा त्याच्या आईला एवढ्या जोरदार म्हणजे आईचा कान चावतो आणि आई अशी रक्तबंबाळ होते.
आणि जज विचारतात, अरे म्हणते तुझी आई रडून रडून किती ही झाली आणि तू तिच्या आईच्या कानाचा तू चावा घेतला. मग तो मुलगा म्हणतो की ज्यावेळी मी कंपास चोरला, ज्यावेळी मी स्केलपट्टी चोरली, त्यावेळी जर माझ्या आईने माझ्या कानाखाली वाजवली असती तर आज माझ्यावर हा प्रसंग आला नसता. आणि म्हणून मी आपणा आया बहिणींना सांगू इच्छिते की आपल्या मुलांवर लहान असतानाच लक्ष द्या. जर कोणाची वस्तू असेल, आणत असेल तर त्याला सांगा की बाबा ही आपली वस्तू नाही आहे, ही तू सरांजवळ दे आणि सर मग जी कोणाची वस्तू असेल त्यांना देईल. म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगते की मुलांवर हे संस्कार चांगले टाकावे हे आपल्या आईच्याच हातात असते. आणि अशा पद्धतीने मी तुमचा असा वेळ घेतला आणि आयोजकांनी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली. मी आयोजकांचे मनापासून धन्यवाद मानते. जय भीम, जय भारत. मुलांवर कशा पद्धतीचे संस्कार केले पाहिजे आणि संस्काराने माणूस शहाणं होतं आणि ते संस्कार आपल्याला छोट्याशा गोष्टीतून उज्ज्वलाताई यांनी छान पद्धतीने समजून सांगितले. यानंतर आपल्याला लाभलेल्या नांदेड येथील अर्चनाताई कांबळे, भारतीय बौद्ध महासभा सचिव कोषाध्यक्ष, ह्या त्यांचं मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करते. अखिल विश्वाला शांतीचा आणि समतेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, माझ्यासारख्या सर्वसामान्य स्त्रीला शिक्षणाचा अधिकार देणारे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मंचावर या सर्व महामानवांना मी त्रिवार वंदन करते. तसेच महामाता यशोधरा, माता भीमाई, माता रमाई या महामातांना देखील मी पंचांग प्रणाम करते. आणि आपल्या स्टेजवर उपस्थित असलेल्या आदरणीय रक्षा मॅडम उज्ज्वलाताई मानकर यांना देखील जय भीम करते. आणि समोर उपस्थित असलेले सर्व उपासक, उपासिका, बालक तथा बालिका सर्वांना सप्रेम जय भीम. तर भरपूर वेळ झालेला आहे. सर्व जे काही आम्ही 5 वाजेपर्यंतच इथे थांबणार होतो, पण आता उशीर झाला आहे. तर होत असते कार्यक्रम आहे, होत असते, हरकत नाही. भंतेजींनी, आदरणीय भिक्खू संघांनी खूप काही चांगले आपल्याला प्रवचन दिलेले आहेत. तर त्यामुळे आम्ही जास्त न बोलता थोडक्यामध्ये मी बोलते. आपला जो धम्म आहे तो धम्म सांगण्यापेक्षा आपण किती आचरणात आणतो याचा आपण सर्वांनी विचार करायला पाहिजे. फक्त धम्म आपण सांगत असतो आणि आचरण किती करतो हे ज्याचं त्यांनी प्रत्येकाने विचारात घ्यायला पाहिजे. आपण आता दरवर्षी जयंत्या साजऱ्या करतो, महामानवांच्या, महामातांच्या जयंत्या साजऱ्या करतो. तर का जयंत्या साजऱ्या करतो? त्याच्या मागे काय कारण आहे? तर त्यांनी जे काही कार्य केलेलं आहे ते कार्य आपण विसरू नये, आपणही विसरू नये आणि आपली जी पुढील पिढी येईल त्या पिढीने देखील विसरू नये, हा त्यामागचा उद्देश असावा असं मला वाटतं. मला असं वाटते की आपण जी जयंती आता साजरी करत आहोत, आपलं हे 4थं वर्ष आहे. माता भीमाई आणि माता रमाई यांची संयुक्त जयंती आपण साजरी करत आहात. त्याबद्दल या सासासुनांची आपण जयंती साजरी करत आहात त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन मी इथं करते. आणि ज्या मातेने एक हिरा जन्माला दिला, ज्या सुनेने, ज्या बायकोने एक कोहिनूर हिरा आपल्याला दिलेला आहे, तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि ह्या दोन्ही महामातांची जयंती आपण इथे साजरी करत आहोत, परिषद इथे साजरी करत आहोत. त्याबद्दल आयोजकांचे मी तशा आभार व्यक्त करते. आणि आपण खरोखर धम्माचे पालन करते आहोत का? आपण स्वतःला बौद्ध म्हणून घेण्यामध्ये आपण खरोखर योग्य आहोत का? आपण खरोखर बौद्ध आहोत का? कारण
मला आजूबाजूला बरेच जण म्हणतात की मी बुद्ध आहे आणि हिंदू सण साजरे करतो. हिंदू सणांचे नावं मी इथं घेत नाही, कारण आपल्या बौद्ध धर्मामध्ये भरपूर सण आहेत. 12 महिन्याच्या 12 पौर्णिमा आहे. एका महिन्यामध्ये 1 पौर्णिमा, 1 अमावस्या आणि 2 अष्टमी येतात. 4 उपवासात येत असतात. या 4 उपवासाचं जरी पालन आपण व्यवस्थितपणे केलं, भंतेजींनी सांगितलेलं आहे, उपवासाचं महत्त्व सांगितलेलं आहे. त्यामुळे काय होते, काय घडते आपल्या घरामध्ये, उदाहरणासकट सांगितलेलं आहे. मी त्या जास्त खोलामध्ये जात नाही. पण इथे आपण स्वतः विचार करायला पाहिजे. विचार परिषद आहे ही, तर आपण इथं विचार करायला पाहिजे की आपण खरोखर बौद्ध आहोत का? आपण खरोखर बौद्ध धर्माचं पालन करतो आहोत का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जो बौद्ध धर्म अपेक्षित होता, तो बौद्ध धर्म अपेक्षित होता, तो खरोखरच आहे का आजच्या काळामध्ये? त्यांना अपेक्षित असा बौद्ध धर्म आहे का, याचा आपण खरोखर विचार करायला हवा. तर माता भीमाईने, माता रमाईने जे काही सहन केलेलं आहे, त्याचं नखा एवढं जरी आपण सहन केलं, त्याच्या नखा एवढं जरी आपण वागलो, आपण वर्तणूक केली, तरीसुद्धा आपली येणारी पिढी ही सुधारेल असं मला वाटतं. माझं वैयक्तिक मत आहे. बाकी जे काही आपण अष्टशिलाचं, पंचशिलेचं आपण पालन केलंच पाहिजे, कारण आपण बौद्ध आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला धम्मदीक्षा दिलेली आहे. तर त्या धम्मदीक्षेनंतर आपल्याला 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहे. 22 प्रतिज्ञेचं पालन करणं आवश्यकच आहे. का दिली असेल बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा? कारण ते पालन करण्यासाठीच दिलेली आहे. तर आपण खरोखर पालन करतो का ते जाऊ देत, 5 शिल्या, पंचशिलेचं पालन आपण खरोखर करतो का, याचा विचार या विचार परिषदेमध्ये होणं अत्यंत आवश्यक आहे. तो विचार करावा. शेवटी खूप वेळ झालेला आहे आणि शेवटी मी जाता जाता रमाईवर 2 ओळी म्हणण्याचा प्रयत्न करते. बाबासाहेबांच्या पाठीमागे त्यांनी कष्टातून संसार फुलविला. बाबासाहेबांच्या पाठीमागे त्यांनी कष्टातून संसार फुलविला. धाडसी वृत्तीच्या होत्या आई, माझे पहिले वंदन त्या रमाईला, माझे पहिले वंदन त्या रमाईला. खंबीरपणे उभी होती बाबासाहेबांच्या पाठी, खंबीरपणे उभी होती बाबासाहेबांच्या पाठी. तेव्हा खऱ्या अर्थाने बाबासाहेब झटले या समाजासाठी, तेव्हा खऱ्या अर्थाने झटले या समाजासाठी. गरिबी होती तुमच्या संसारात, गरिबी होती तुमच्या संसारात, तुमच्याजवळ पैका नव्हता गाठी. गेले नसते बाबासाहेब एवढ्या पुढे, गेले नसते बाबासाहेब एवढ्या पुढे, तुम्ही राहिल्या असत्या उपाशी. बाबासाहेबांच्या सोबत ती झटली गरिबांसाठी, बाबासाहेबांच्या सोबत ती झटली गरिबांसाठी. नाव होतं रमाई, मात्र किमया होती तिची मोठी. बाबासाहेबांच्या पाठीमागे तिने खंबीरपणे संसार चालविला. बाबासाहेबांच्या पाठीमागे तिने खंबीरपणे संसार चालविला. होती थोर मोठ्या मनाची, तिने बाबासाहेबांना पाठिंबा दिला. आवड नव्हती तिला सोन्याची, आवड नव्हती तिला सोन्याची, आवड नव्हती तिला पैशाची, आवड नव्हती तिला पैशाची. 2 घास तिला खायला मिळाले की तिची कुठलीच अपेक्षा नसायची. सोन्या चांदीची तिला हौस नसायची, सोन्या चांदीची तिला हौस नसायची. तिला आवड होती काळ्या मन्याची. जरी होती तिच्या संसारात गरिबी, जरी होती तिच्या संसारात गरिबी, तरी होती ती मोठ्या मनाची, तरी होती ती मोठ्या मनाची. अशी माझी, तुमची, आपल्या सर्वांची माता रमाई होती, माता रमाई होती. धन्यवाद. मला इथे आपण बोलण्याची संधी दिली. आपले आयोजकांचे इथे मी शतशः मनापासून आभार व्यक्त करते. खूप बोलायचं होतं पण वेळेअभावी नका मला वेळ होतो, मला नांदेडला निघायचे. तर ठीक आहे आणि हरकत नाही, आपण पुढच्या वेळेस भेटू. तर धन्यवाद मॅडम.
आणि सर्व आयोजकांचे मी ते मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. जय भीम, जय रमाई, जय संविधान. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम तुमचे. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं रमाई आणि भीमाई इथे सांगितली आहे. तुम्ही तुमचा एवढा अमूल्य वेळ नांदेडहून तुम्ही प्रवास करून आमच्यापर्यंत पोचल्या. तुमचे मानावे तेवढे आभार कमीच आहे. तरी भिक्षू संघ आणि सर्व वक्त्यांचे जे सत्र आहे त्यांचे आभार मानण्यासाठी मी कोकिळाताई राऊत यांना पाचारण करते. अखिल भारताला, अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई, माता सावित्री व सर्व भिक्खू व भिक्खुनी संघ यांना माझे त्रिवार वंदन. येथे उपस्थित सर्व उपासक उपासिका यांना मैत्रीपूर्ण जय भीम. आयोजकांनी मला आभार प्रदर्शन करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. आपल्या माता भीमाई व रमाई विचार परिषदेला लाभलेल्या सर्व पूज्य भिक्खू व भिक्खुनी संघ यांनी आपल्याला प्रवचनातून मोलाचा मार्गदर्शन केले. त्यांचे मनापासून ऋणी आहोत. तसेच आपल्या कार्यक्रमाला लाभलेल्या प्रमुख वक्त्या आयुष्यमती रक्षाताई वाकोडे, तसेच प्रमुख अतिथी आयुष्यमती अर्चनाताई कांबळे, आयुष्यमती उज्ज्वलाताई मानकर यांनी आपल्याला बहुमूल्य वेळ काढून आपल्याला मोलाचे मार्गदर्शन केले त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. येथे उपस्थित सर्व उपासक उपासिका यांचे मनापासून आभार. कार्यक्रमाचे आयोजक नियोजक प्रत्यक्षपणे कार्यक्रमाला सहकार्य करणारे उपासक व उपासिका यांचे मनापासून आभार मानते आणि माझ्यावर जे आभाराची जबाबदारी सोपवली होती ते मी पार पाडते. जय भीम. पहिल्यांदा एवढ्या मोठ्या एवढं सुंदर आभार प्रदर्शन केलं. त्यांचं स्वागत आमच्या या कार्यकारिणीच्या अध्यक्ष शिलाताई कटके यांनी करावं अशी मी काकूला विनंती करते. कारण त्या एवढ्या घाबरत होत्या आधी की स्टेजवर चढायचं तर खूपच दूर, फक्त ग्राउंडच्या बाहेर किती बोलायचं, कोणाशी किती भांडायचं, कोणाला किती रागवायचं ते सगळं आम्ही डिपार्टमेंट त्यांच्याकडे दिलेलं होतं. जर आम्हाला कोणती गोष्ट सुटली नाही, जर एखादी गोष्ट जर सुटली किंवा आम्हाला ती सुधारली नाही, तिथं आम्ही राऊतबाईचा काम कुठं आहे राऊतबाई, तिथं आम्ही राऊतबाईला समोर करायचं. पण स्टेजवर आभार प्रदर्शन करण्यासाठी आज त्या तयार झाल्या, त्यांचं नाव घेतलं, त्या तयार झाल्या आणि खंबीरपणा जो भीमाईचा आहे तो आपण खरंच भीमाईच्या लेखी आहो हे त्यांनी त्यांच्या आभार प्रदर्शनातून दाखवून दिलं. आणि हीच ऊर्जा आणि हीच हिंमत माता रमाई व माता भीमाई विचार परिषदेच्या सर्व कमिट्या ज्या झाल्या त्यात आम्हाला खूप मोलाचे मार्गदर्शन करणारे आमचे पांडुरंग मेश्राम सर, जे आज आपल्यात नाही पण त्यांच्या स्मृती इथे जागृत आहेत. प्रत्येक ठिकाणी आम्हाला सरांचं मार्गदर्शन व्हायचं आणि सर आमच्यासोबत नाही याची खंतसुद्धा आम्हाला आहे. आणि मॅडम दरवर्षी आधारस्तंभासारखे आमच्यासोबत असतात. कुठलाही कार्यक्रम असो, कुठलंही नियोजन असो, कुठं दान कमी पडो, कोणतीही गोष्ट असो, आमच्या पद्माताई मेश्राम मॅडम ह्या सदैव खंबीरपणे आमच्यासोबत उभ्या असतात. यावर्षी कार्यक्रमाचं नियोजन करत असताना अकस्मित आजाराने आमच्यातले वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष पांडुरंग मेश्राम साहेब हे नाही, पण त्यांची आठवण आणि त्यांची खंत काढल्या वाचून आम्हाला राहवलं नाही. असो, दुःख हे सर्वांवर येत असते आणि ती दुःख पचवण्याची ताकद आणि ऊर्जा ही माता भीमाई व माता रमाई विचार परिषद आपल्याला बहाल करत असते.
60 महिला दारव्यातील ज्या एकत्र येतात, जसं बुद्धकन्या आर्याजींनी सांगितलं 60 महिला बाहेर येतात म्हणजे 60 पुरुष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई या विचारांवर चालत आहे. म्हणजे आपल्यात जरी महिला करत असतील आणि आम्ही असं बोलता वेळेस म्हणत असून, पण ते काम करण्याची ऊर्जा या उपासकाकडून आम्हाला मिळत असते. जिथे आम्ही चुकतो, जसं आता आम्ही स्टेज पुढे आहोत सगळ्या 60 महिला, पण दिवसभर भोजनाची व्यवस्था जी सांभाळली ती सर्व या उपासकांनी जबाबदारी घेतली. आणि कोणतेही काम, जसं बुद्धकन्या आर्याजी यांनी साध्या सोप्या भाषेत सांगितलं की धम्माचं कुठलंही काम करायचं असेल तर आपल्याला 4 लोक लागतात. ते म्हणजे भिक्षू संघ, भिक्षुणी संघ, उपासक आणि उपासिका. जसं गाडीला या गावावरून दुसऱ्या गावाला न्यायचं असेल आणि जर एखादा चक्का फेल असेल किंवा पंक्चर झाला असेल तर ती गाडी या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही. तसंच धम्मकार्याची चळवळ जी आहे ती जर पुढे न्यायची असेल तर उपासक, उपासिका, भिक्षू, भिक्षुणी संघ ह्या 4ही बाजू मजबूत असाव्या लागतात. यानंतर मातोश्री रमाबाई आंबेडकर बहुउद्देशीय महिला समितीच्या अध्यक्ष आयुष्यमती रजनीताई खिराडे, रजनीताई नामदेवराव खिराडे ह्या इथे एक पात्री प्रयोग मी साहेबांची रमाई सादर करणार आहेत. आणि त्यासाठी रमाई कशी होती हे पाहण्यासाठी रमाई आपण पुस्तकात वाचली, पिक्चरमध्ये बघितली, रमाईचे विचार आपण रोज ऐकतो आणि खरंच रमाई कशी होती, रमाई कशी वागत आहे, आता त्याचं प्रत्यक्ष दर्शन खिराडेताई यांच्या एक पात्री प्रयोगातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. तरी सर्वांनी शांततेचं सहकार्य करावं अशी मी सर्वांना नम्र अशी विनंती करते. आणि एक पात्री प्रयोग झाल्यानंतर इथे प्रबोधनकार विकास राजा नागपूर यांचे म्हणजे दणदणीत असा गीत गायनाचा कार्यक्रम आहे. त्या गीत गायनाच्या कार्यक्रमातूनही भरपूर असं प्रबोधन होणार आहे. तुम्ही यूट्यूबवर सर्च करून विकास राजाविषयीचे गाणे सगळे पाहिलेले आहे आणि त्या सर्व गाण्यात समाज प्रबोधन आहे आणि त्याचा आस्वाद घेण्यासाठी तुम्ही सर्व उपासक उपासिकांनी इथं शांततेने बसायचं आहे. जर भूक लागली असेल तर बाजूला पेंडॉलमध्ये जेवण उपलब्ध करून दिलेलं आहे. यानंतर रक्षा मॅडम जाता जाता आपल्याला 2 गोष्टी सांगतील, तेवढे ऐका. मला गोष्ट नाही सांगायची, जाता जाता तुमच्यामध्ये एक कळ लावायची आहे की बऱ्याच पुरुषाकडून ऐकलं मी, महिलांनी प्रोग्राम केला. फक्त महिलांनीच केला का? महिलांनी प्रोग्राम केला म्हणजे बघा आताही त्यांचा तुमच्यावर विश्वास नाही की महिलाही हे करू शकतात, नाही का? नाही आणि तुम्ही हे करून दाखवलं, खूप अभिमानास्पद आहे. सर्वांचे तुमचे अभिनंदन आणि प्रत्येक वर्षी असाच तुम्ही प्रोग्राम करावा व आम्हाला बोलवा. चला, जय भीम सर्वांना. हो, नांदेडला 8 मार्चला आम्ही प्रोग्राम ठरवलेला आहे. तर जेवढेही महिला ग्रुपमध्ये असतील किंवा नसतील सर्वांनी प्रयत्न करा 8 मार्चच्या प्रोग्रामला नांदेडला यायचा. महिला सक्षमीकरण हा विषय ठेवलेला आहे आम्ही आणि महिला दिन पण आहे त्या दिवशी. त्या अनुषंगाने आपण हा प्रोग्राम आयोजित केलेला आहे. तर सर्वांनी प्रयत्न करायचे. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, धम्मपीठावरील उपस्थित भिक्खू संघ यांना माझा त्रिवार वंदन आणि उपस्थित उपासक उपासिका यांना माझा जय भीम. आताच मॅडमनं रमाईवर म्हणजे खूप काही माहिती सांगितली. रमाई कशी होती,
तिनं किती कष्ट केले, बाबासाहेबाला कसं परदेशी पाठवलं आणि समाजासाठी कसं म्हणजे त्याने एक सोन्याचा दागिना म्हणून वाहिला असं या कवितेत सांगितलेलं आहे. ते मी कविता सादर करीत आहे. माझी रमाई. रमाई सूर्याची सावली झाली रमाई, सूर्याची सावली झाली रमाई. समुद्र तापत होता पाणी गढूळ येई, समुद्र तापत होता पाणी गढूळ येई. सूर्याची सावली झाली रमाई, सूर्याची सावली झाली रमाई. ऊन वारा डोंगर केला राई, ऊन वारा डोंगर केला राई. सोन्याचा दागिना समाजास वाई, सोन्याचा दागिना समाजास वाई. सूर्याची सावली झाली रमाई, सूर्याची सावली झाली रमाई. काळ्या गौऱ्या वेचूनी अनवाई, काळ्या गौऱ्या तिने पायात चप्पल नसताना आपल्या समाजासाठी अनवाई पायाने गौऱ्या वाहिल्या. ते आज आपण त्या माऊलीसारखं नाही करू शकत, पण आपल्यातलीच एक माऊली समजा ती निघून गेली आणि आपल्यासाठी तिने असे कष्ट केले. म्हणून सांगत आहो, काळ्या गौऱ्या वेचून अनवाई, काळ्या गौऱ्या वेचून अनवाई. दुःखातून वासरल्या शिला सवाई. दुःख होतं तरी पण या समाजाला जाणू दिलं नाही, अशी ती मायेची माय होती रमाई. काळ्या गौऱ्या वेचून अनवाई, दुःखातून वासरले शिला सवाई. सूर्याची सावली झाली रमाई, सूर्याची सावली झाली रमाई. आता यानंतर लगेच आमची रजनीताई खिराडे रमाई एक पात्री नाटक घेऊन येणार आहे. तरी तुम्ही उत्सुकतेने हजर राहा पाहण्यासाठी. लगेच येणार आहे आयुष्यमती रजनीताई खिराडे. बाबासाहेबाची रमाई कसे कष्ट, बाबासाहेबासाठी रमाईने काय कष्ट केले आता ते सांगणार आहे. कवितेतूनही सांगता येते रमाईची वाणी, गाण्यातूनही सांगता येते आणि कवी म्हणजे सादर करता येते. एवढी रमाई आपल्याला साधी सोपी हे आपल्यात भरून आहे. रमाई एक स्त्री होती, आपणही स्त्री आहो, आपण काही कमी नाहो. आपल्या जसं सांगितलं प्रसेनजित राजाले भगवान बुद्धानं, अरे स्त्री म्हणजे एक मोठा दागिना आहे, सोन्यापेक्षा मोठा दागिना आहे. कारण ती कोण्या रूपाने म्हणजे कोणत्या व्यक्तीला जन्म देऊ शकते, बोधिसत्वाला देऊ शकते. एक स्त्री बोधिसत्वाला जन्म देते, एक स्त्री तथागत भगवान बुद्धाला जन्म देऊ शकते. आणि ती स्त्री जे काही आपल्या आता मुलं झाले असेल, कोणाचे डॉक्टर आहे, वकील आहे, टीचर आहे आणि माझासुद्धा मुलगा डॉक्टर झाला आहे. मी 7व्या वर्गापासून या धम्माचं काम करत आहो आणि 4 वर्षे झाले या धम्म परिषदचे अध्यक्ष मला सुमेध बोधींनी केले आहे. फक्त एकाच गोष्टीवर की मी त्यांची पैशाची बॅग हाती दिली, मोबाईल सापडलेला हाती दिला. मला एवढंच म्हणायचं आहे की मी माझ्या जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत कुठेही कार्यक्रम असला, कितीही अडचण असली तरी मी हजर राहील. आणि एवढंच नाही तर आम्ही जात होतो गावाला, पण आमच्या कोणत्याही आसपासच्या गावातल्या महिलेनं आम्हाला कधीही बोललं नाही. उलट वाट पाहत होत्या तुम्ही यावर्षी येणार की नाही, कारण त्यांना माहीत झालं होतं मेश्राम साहेबाचं दुःख. पण म्हटलं नाही, आम्ही कार्यक्रम केल्याशिवाय राहत नाही, थोडा उशीर झाला आम्ही माफी मागतो. आम्ही पैशासाठी जात नव्हतो. आम्ही म्हटलं पैशानं आम्ही काही कमी नाहो, आम्ही नोकरीवाल्याच्या बाया आहो, नोकरीवाल्याच्या बाया आहो. परंतु फक्त आम्हाला तुमची उपस्थिती हजर आहे, कारण तुमच्याकडून आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही आमच्या कार्यक्रमाला आलं पाहिजे. म्हणून कुठेही गेलं तरी हसतमुखाने लोकांनी आम्हाला जवळ केलं आणि या सर्व दारव्यातील पुरुष वर्गाने सुद्धा मदत केली आणि आजही ते खंबीरपणे आमच्या पाठीमागे उभे आहे. आणि त्यांनी एवढंच नाही तर महिलांचा कार्यक्रम आपण हजर असलं पाहिजे म्हणून काही लोकांनी तर सुट्ट्या काढून आज हजर आहे. एवढी आम्हाला हिंमत आहे आणि तुमची सुद्धा हिंमत आहे. तुम्ही असल्याशिवाय आमचा कार्यक्रम होऊ शकत नाही. म्हणून सांगतो की जसं रमाईने केलं तसं आपण पण करायला शिकू, थोडं का होईना. जसं रमाबाईने बाबासाहेबाला घडवलं
रमाबाईनं परदेशात बाबासाहेबाला पाठवलं. एका डब्बीच्या काडीवर, डब्बीची जशी काडी असते एक एक पुड्या करून तिनं त्या पैसा पुरवला आणि कोणालाही सांगितलं नाही मी उपाशी आहो की माझे मुलं उपाशी आहे. परंतु एकच सांगितलं बाबासाहेबाला, माझे मुलं गेले तर गेले, पण हा 9 कोटी जनताची मी आई झालेली आहे, आई झालेली आहे. हे बाबासाहेबाची पुण्याई, हे रमाबाईची पुण्याई. हे रमाबाईनं आपल्यासाठी खूप काही केलं. लगेच आता येत आहे रमाबाई, साक्षात रमाबाई दिसणार आहे. आयुष्यमती रजनीताई खिराडे दरवर्षी ते नाटक करत असतात. वटफडीला पण भीमाईचं केलं आणि इथं पण करीत आहे. म्हणून म्हणतो आपल्या महिलात काहीच कमी नाही. आता येणार आहे रमाई रमाई रमाई. जय भीम. लय बळ आलं माझ्या दुबळ्या पोरात, लय बळ आलं माझ्या दुबळ्या पोरात. बाबासाहेबामुळं तुझ्यान माझ्या घरात, बाबासाहेबामुळं तुझ्यान माझ्या घरात. लय बळ आलं माझ्या दुबळ्या पोरात, लय बळ आलं माझ्या दुबळ्या पोरात. बाबासाहेबामुळं तुझ्यान माझ्या घरात, बाबासाहेबामुळं तुझ्यान माझ्या घरात. गुरवळणार पोरगा आज साहेब झाला, गुरवळणार पोरगा माझा साहेब झाला. तहसीलेतला मोठा नायब झाला, तहसीलेतला मोठा आता नायब झाला. गुरवळणार पोरगा माझा साहेब झाला, तहसीलेतला मोठा आता नायब झाला, तहसीलेतला मोठा आता नायब झाला. त्याचा दरार असे सरकारी नोकरात, त्याचा दरार असे सरकारी नोकरात. बाबासाहेबामुळं तुझ्यान माझ्या घरात, बाबासाहेबामुळं तुझ्यान माझ्या घरात. लय बळ आलं माझ्या दुबळ्या पोरात, लय बळ आलं माझ्या दुबळ्या पोरात. बाबासाहेबामुळं तुझ्यान माझ्या घरात, बाबासाहेबामुळं तुझ्यान माझ्या घरात. राजवाड्यातला माणूस आता गावात आला, राजवाड्यातला माणूस आता गावात आला. साऱ्या गावचा कारभारी आमचा येडूबा झाला, साऱ्या गावचा कारभारी आमचा येडूबा झाला. झाला सरपंच बोलाया लागला जोरात, झाला सरपंच बोलाया लागला जोरात. बाबासाहेबामुळं तुझ्यान माझ्या घरात, बाबासाहेबामुळं तुझ्यान माझ्या घरात. लय बळ आलं माझ्या दुबळ्या पोरात, लय बळ आलं माझ्या दुबळ्या पोरात. बाबासाहेबामुळं तुझ्यान माझ्या घरात, बाबासाहेबामुळं तुझ्यान माझ्या घरात. एका विहिरीवर पाणी बाया लागल्या शेंदाया, एका विहिरीवर पाणी बाया लागल्या शेंदाया.
तिथं समतेचं मंदिर आता लागलं बांधाया, तिथं समतेचं मंदिर आता लागलं बांधाया. नात जुळू लागला खालच्या वरच्या थरात, नात जुळू लागला खालच्या वरच्या थरात. बाबासाहेबामुळं तुझ्यान माझ्या घरात, बाबासाहेबामुळं तुझ्यान माझ्या घरात. लय बळालं माझ्या दुबळ्या पोरात, लय बळालं माझ्या दुबळ्या पोरात. बाबासाहेबामुळं तुझ्यान माझ्या घरात, बाबासाहेबामुळं तुझ्यान माझ्या घरात. जय भीम. जय भीम, जय भीम. छान म्हटलं. बाबासाहेबामुळे कसं बळ आलेलं आहे असं गाणं गायलेलं आहे. यानंतर सार्थक भगत 2 शब्द सांगणार आहे. लगेच आपले गायक आलेले आहे. गुंदल आवाज त्यांचा. गाण्यासाठी झगझगीत तयार राहा. आता बोलणार आहे सार्थक भगत. जयंती आपल्या जीवनात संसार आहे. जीवनात माता रमाईने अतिशय कष्टाने संसारासाठी व डॉक्टर बाबासाहेब यांच्या शिक्षणासाठी मौलाची भूमिका बजावून त्यांचा आधारस्तंभ बनले. अशा या त्यागमूर्ती रमाईच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारात विनम्र अभिवादन. जय भीम. छान छान सार्थका. छान. आता हा 2 मिनिटात लगेच येणार आहे. मी साहेबांची रमाई अश्वमती रजनीताई खिराडे. मी साहेबांची रमाई, मी साहेबांची रमाई बहुउद्देशीय महिला मंडळ यांचे अध्यक्ष रजनीताई खिराडे लगेच येणार आहे म्हणून त्याच्यासाठी. यानंतर भीम क्रांतीचा बुलंद आवाज प्रबोधनकार विकास राजा यांचा ही परिषद व्हावी आणि या परिषदेला आपण उपस्थित राहावं. खरंच याचं काम जो राहुल आहे ना, याचं काम सत्काराजोगतं. आपण काय करतो, जे मोठं काम दिसते त्याच्या मागे आपण धावत पळतो, पण पडद्यामागचा पिक्चर कितीही सुंदर असला पण त्याच्या डायरेक्टर शिवाय ते काही पूर्ण होत नसते. पहा, दानातून झालेला हा कार्यक्रम भगवान बुद्धांना आपल्याला सांगितलेला आहे. भावांनो आणि बहिणींनो, मी रामी रमा साहेबांची रामू. माझ्यापेक्षा आपण माझ्या साहेबांना जास्त ओळखता. माझे साहेब म्हणजे विद्वानांचा विद्वान, नायकांचा नायक, तप्त ज्वालारस, तसाच अथांग सागराचा हृदयाचा, प्रज्ञावंत, शीलवंत, निष्ठावंत आणि चंद्रसूर्यालाही लाजवेल असं ज्ञान, अशा प्रज्ञासूर्याची मी रमाई, साहेबांची रमाई. माझा जन्म वलन गावामध्ये झाला. माझी आई रुक्माबाई आणि वडील भिकू धोत्रे. आमच्या घरी 18 दारिद्र्य. अन्न खायला नव्हतं, राहायला जागा नव्हती. माझ्या थोरल्या बहिणीचं लग्न झालेलं होतं. धाकटा भाऊ माझा शंकर आणि धाकटी बहीण गौरा. अशातच खा प्यायला नव्हतं तर माझा बा नाही का लय आजारी राहायचा नेहमीच.
नेहमी त्याला खोकला व्हायचा. खाद्य प्यायला नसल्यामुळे तो बंदरावर जेव्हा माशाचं टोपलं व्हायचा की नाही, नेहमीसाठी आजारी. त्या आजारपणामुळे माझी आई काळजी करायची. त्या काळजीतच माझ्या बाची काळजी करता करताच माझा बा आजारी होता. पण त्या काळजीमुळे माझी मायच आजारी पडली आणि त्या आजारातच तिने अंथरूण धरलं. एक दिवस सर्व लोक जमले होते. असे आम्ही तिघही भावंड बाहेर होतो. आम्हाला कोणी आतमध्ये येऊ देत नव्हतं. आणि त्यातच माझ्या मायचा आवाज आला, अरे माझ्या पोरांना आतमध्ये सोडा, आतमध्ये येऊ द्या, घरात येऊ द्या. हा मरडा फोडला. आम्ही घरात गेलो तर माझ्या मायनी गौरा आणि शंकरचा हात हातात घेतला आणि माझ्या हातात दिला आणि म्हटलं, रामू, रमा, तुझं खेळायचं वय, बागडाचं वय मी सोडून चालली. या तुझ्या भावंडांना सांभाळ. या भावंडाला सांभाळता सांभाळता तुझ्या बापाला देखील सांभाळ पोरी. असं म्हणून माझ्या डोक्यावर देखील हात ठेवू शकली नाही आणि खोकळ्याची उबळ आली आणि तिने गपकन डोळेच मिटून घेतले. एवढ्या लहान वयात माझी आई सोडून गेली. एवढ्या लहान वयात आम्हाला पोरकं केलं माझ्या आईनं. आम्ही बापाकडे पाहाव की मायच्या छातावर बसून रडाव हे आम्हाला समजत नव्हतं. मायमावांना दिवसामागून दिवस जात होते. आधीच आजारी असणारा माझा बा, त्याने देखील अंथरूण धरलं. काही दिवसातच अंथरूण धरल्यामुळे मी लहान सहान काम करत बसायची. एक दिवस त्याने आवाज दिला माझ्या बाने मला, रमा, रमा, गौराशंकरला बोलो. मी गौराशंकरला घेऊन गेले आणि म्हटलं, बा गौराशंकर आले. पुरी, तुला लेकरांना माय तर सोडून गेलीच आहे, पण मी पण आता चाललो आहे. त्याला एवढी खोकल्याची उबळ लागायची की काही समजत नव्हतं. 5-5 मिनटं खोकला त्यांचा थांबत नव्हता आणि त्या खोकल्याच्या उबळीतच त्यांनी डोळे मिटले. आम्ही काय करावं आम्हाला समजत नव्हतं. तिघही आम्ही गौरा आणि शंकरने एवढा हंबरडा फोडला की सर्वजण चूप राहिले. सगळेजण रडत होते. आमच्याकडे पाहूनच रडायचे. मायमानांना आई बापाचं छत्र हरवलेलं. आम्ही तिघही सगळं सोपस्कार केलं. चुलत्या मामांनी, माझा मामा गोविंदपूरकर हे देखील लय रडला. अरे हे अनाथ पोरांचं काय होईल, कसं होईल, कशी राहतील असं करताच त्यांनी विचार केला की मामाकडे जायचं. आम्ही मामाकडे गेलो. काही दिवसातच मामाला मी 9 वर्षाची झाले. लग्नाची काळजी लागली. त्यातच सुभेदार बाबांना मुलाचं लग्न करायचं होतं आणि सुभेदार बाबा मामाला म्हणाले, आम्हाला भीमरावाच्या शिक्षणात अडथळा आणणार नाही अशी मुलगी पाहिजे आहे. ते बोलत बोलत घरी आले आणि म्हणतात, कसे पाणी दिलं. नाव काय बेटा तुझं? मी म्हटलं, माझं नाव रमा. आणि काय काय माहीत नाही. मला एवढं रडायला आलं म्हणून सांगू की खूपच रडायला आलं. सुभेदार साहेबांनी माझ्या हातात खडी साखरेची पुडी ठेवली आणि ते चालले गेले. दुसऱ्या दिवशी लग्नाची तारीख ठरली. मायमावलांना आमचं लग्न ठरलं. लग्न तरी कुठं, त्या भायखळ्याच्या भाजी मंडईत. त्या भाजीच्या खोक्यावर, एका भाजीच्या खोक्यावर मी उभी आणि दुसऱ्या खोक्यावर नवरदेव. नवरदेवाचा चेहरा गंभीर होता. मला हुंदक्यांचा आवाज आला.
हॅलो मी पाहते ठीक तर नवरदेव हॅलो रडत होता, आईची आठवण येत होती. ठीक हॅलो हॅलो पहा हॅलो ठीक काय निसर्गाची हे आहे ठीक की मया हॅलो नवरी नवरदेव आई हॅलो वडिलांना ठीक ठीक हॅलो हॅलो ठीक ठीक एकमेकांकडे पाहत होतो, रडत होतो. मलाही माझ्या आईचा हुंक्याचा आवाज आला. गौऱ्या शंकरचा हंबरडा आठवला. माझ्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं. त्यातच एका बाईने आवाज दिला, "ओ बाजार भरायचा वेळ झाला, लवकर टाका अक्षदा, लवकर करा लग्न." आणि आमचं लग्न झालं. आम्ही त्यातच एका बाईने गाणं म्हटलं, रमा भिवाच लगीन नाही दोघांना माऊली, रमानाथ लेकरू झाली सूर्याची सावली, झाली सूर्याची सावली, धरणीला जली काळवा हे चळा चळा, गोऱ्या गालावर दोघांच्या पाणी वाहे घळा घळा, अशा सूर्याच्या नावाच कुंकू लावील रमान, झाली सूर्याची ती सावली, काळही लाजला माना टाकून गुमान. हॅलो हॅलो ठीक अशातच हॅलो मी 4 मुलं तुमच्यासाठी, तुमच्या गर्भातील लेकरांना वाचा देण्यासाठी, धम्माची क्रांतीची ज्योत देण्यासाठी 4 मुलं धरणी मातेला, तेही दुःख सहन केलं. पण बाबा असं नाही म्हटलं की तुम्ही बाहेरगावी शिकायला जाता. की एक लग्न झाल्यानंतर जेव्हा घरी आले तर म्हणतात कसे, एक बाई आली आणि आमच्या, ठीक आहे यांना गाणे म्हणायचे आहे, मी माफी मागते, मी करू नाही शकली. धन्यवाद. जय भीम. जय भीम. गाणे ऐका.